सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. मी आदरणीय अतिथींना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन, नटराज पूजन करावे. यंदाचं वर्ष कैकारा पुरोहित कन्या प्रशालेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष या वाटचालीत एक महत्त्वाचा दिवस. आज आपण संस्कृत रंगभूमी दिन साजरा करत आहोत आणि याच वेळेला नांदी सादर होईल. सादर करते श्री हिरंबा साठे महोदय आणि सौ उमे कुलकर्णी महोदय. प्रष्टुराद्या विधिरुतं या हविर्या च होत्री ये द्वे कालं विधत्तः श्रुतिविषयगुणा या स्थिता व्याप्य विश्वम् यामाहुः सर्वबीजप्रकृतिरिति यया प्राणिनः प्राणवन्तः प्रत्यक्षाभिप्रपन्नस्तनुभिः अवतु अस्ताभिरष्टाभिरीशः या सृष्टिस्रष्टुराद्या वहति विधिहुतं या हविर्या च होत्री या हविर्या च होत्री या हविर्या च होत्री. खूपच सुंदर. दिन समारोह कृते वयम् अत्र सम्मिलिताः. माननीय मुख्याध्यापिका सौ केतकरबाईंना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. ओम तेजस्वी नावधीतमस्तु. आदरणीय व्यासपीठावरील सन्माननीय अतिथी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक श्रीयुत नाके आपटे सर, आपल्या सांगली शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक व शाला समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत मराठे सर, आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या संस्थेच्या अनेक शाळांमधील संस्कृत विषयाचे ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत पुजारी सर, श्रीयुत जोशी सर, श्रीयुत साठे सर, माझे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या लाडक्या कन्यकांनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी संस्कृत रंगभूमी दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आपल्या प्रशालेचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सन 1971 मध्ये आपल्याच शेजारी असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये मुलींची शाळा, मुलींची संख्या वाढल्यामुळं स्वतंत्र मुलींची शाळा निर्माण करावी असा मानस संस्थेचा झाला आणि त्यातूनच आपल्या शाळेची स्थापना झाली. पुढे लगेच शाळेचे सांगली शहराचे धन्वंतरी श्रीयुत पुरोहित यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ गणेश रामचंद्र पुरोहित कन्या प्रशाला अशा नावानं भरघोस देणगी दिली आणि आज आपण सर्वजण या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. आपण सर्व जाणतोच की कोविड-19 याचं संकट किती भीषण होतं
आणि त्याचे परिणाम सुद्धा आपण अजूनही भोगत आहोत. आणि त्यामुळे हे सुवर्णोत्सवी वर्ष असून सुद्धा आपण या ठिकाणी हे हटामटात साजरा करू शकत नाही. पण या वर्षामध्ये घरगुती का होईना पण कौटुंबिक स्नेह जपण्यासाठी आपण जसं पुढे जावं लागेल तसं आपण या ठिकाणी छोटेखानी का होईना या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत. याचा परवाच गुणगौरव समारंभ झाला. त्याच्या पूर्वी राज्यस्तरीय अर्थशास्त्र परिषद आपण घेतली आणि आता तिसरा कार्यक्रम संस्थेनं आपल्याला ही एक संधी मिळवून दिलेली आहे, तो म्हणजे संस्कृत रंगभूमी दिन. याच्याबद्दल विशेष माहिती आपल्याला पुढे कळणारच आहे. पण या प्रमुख अतिथींचं प्रशालेतर्फे पुनश्च एकदा स्वागत करते आणि आपल्यामध्ये उपस्थित असलेले आणि आजच्या या कार्यक्रमाचं यूट्यूबचं शूटिंग करणारे आपल्याच संस्थेमध्ये कार्यरत असलेले श्रीयुत परेश पेठे सर यांचं सुद्धा स्वागत करते आणि मी आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद केतकर महोदय. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले श्री नारायण केशव आपटे सर यांचे स्वागत माननीय मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. आपटे सरांचं स्वागत होते. यानंतर सांगली शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक शाळा समिती अध्यक्ष श्री मराठे साहेब आहेत, त्यांचेही स्वागत गुलाब पुष्प देऊन बाईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आज ज्यांच्यामुळे आज आपला हा संस्कृत रंगभूमी दिन साजरा होतोय, जे संस्कृत नाट्यसृष्टीतील घडवणारे कलाकार आहेत, जे सांगली शिक्षण संस्थेतील संस्कृत शिक्षक आहेत असे प्रीतम जोशी सर यांचेही स्वागत बाईंनी पुष्पगुच्छ देऊन करावं, गुलाब पुष्प देऊन करावं असं विनंती करते बाईंना. श्री हेरंब साठे सर यांचंही स्वागत बाईंनी करावं अशी मी बाईंना विनंती करते. श्री शिरीष पुजारी सर यांचंही स्वागत गुलाब पुष्प देऊन बाईंनी करावं असं मी त्यांना विनंती करते. धन्यवाद बाई. आपल्या आजच्या कार्यक्रमात नाव आहे परेश पेठे सरांचंही स्वागत बाईंनी करावं. धन्यवाद. आपल्या आजच्या पाहुण्यांचा परिचय वमी कुलकर्णी बाईंनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. प्रथमतः विद्येची देवता सरस्वती हिला वंदन. कारण आज वसंत पंचमी, माघातल्या शुक्ल पंचमीला वसंत पंचमी असं म्हणलं जातं आणि वसंत पंचमी हा सरस्वतीचा जन्मदिवस मानला जातो
आणि त्यामुळंच आज सरस्वतीचा जन्मदिवस आहे आणि आपल्याकडे आपण विशेष समारंभ साजरा करतो आहोत. आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणून आपण इथं प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्रीयुत नारायण केशव आपटे यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांचा परिचय त्यांनी फारच थोडक्यात दिलेला आहे, पण व्यक्तींचा परिचय हा त्यांच्या कामातून आणि त्यांच्या बोलण्यातून होत असतो. त्यांनी असं सांगितलं की माझा खरा परिचय म्हणलं तर मी या संस्थेचाच माझे विद्यार्थी आहे आणि हीच ओळख त्याला खूप महत्त्वाची वाटली मला. माझ्याशी जेव्हा ते बोलले तेव्हा मी लहानपणापासून पहिलीपासून आणि ते पापडवार शिक्षण मंदिर या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांचं हायस्कूलचं शिक्षण सिटी हायस्कूल इथं झालेलं आहे. त्यामुळे त्यांना तो अभिमान आहे आपण माझे विद्यार्थी आहोत या संस्थेचे. त्यांचं शिक्षण MCOM सेट झालेलं आहे आणि ते सध्या वाणिज्य विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली इथं कार्यरत आहेत आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांचे आजीव सदस्य आहेत. त्यांचे छंद वाचन, लेखन, प्रवास, गाणी ऐकणं असे आहेत आणि त्यांच्या मनोगतातून आपल्याला त्यांची नक्कीच वेगळी ओळख कळेल असं मला वाटतं. हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर संस्कृत रंगभूमी दिनाविषयी थोडंसं सांगणार आहे. मगाशी मी बोलले असं की वसंत पंचमी आहे आज आणि त्या वसंत पंचमीच्या सर्वांना मी आधी शुभेच्छा देते. आणि माघ शुक्ल पंचमी हा सण हा दिवस वसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दुसरं असं की आपण याच वर्षी पहिल्यांदा या दिवशी या तिथीला संस्कृत रंगभूमी दिन साजरा करतोय. हे आपल्या शाळेचं आपल्या सर्वांचं भाग्य आहे की हा पहिला कार्यक्रम साजरा करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आहे. अर्थात आपल्या शाळेचा सुवर्ण महोत्सवी वर्षात या कार्यक्रमाचं आयोजन हे आणखीन त्याला सोने पे सुहागा असं म्हणलं जाईल तसं आहे किंवा मणिकांचन योग म्हणण्यासारखं आहे. कारण सरस्वती ही कला विद्या अधिष्ठात्री आहे, देवता आहे आणि तिचं पूजन करण्याच्या दिवशी आपण हा कार्यक्रम साजरा करतो आहोत. विचारमंथन सुरू होतं की जसं मराठी नाट्य रंगभूमी जी आहे मराठी दिन आहे 5 नोव्हेंबरला तो साजरा केला जातो. पण त्याच्याही पेक्षा प्राचीन आणि जुनी अशी संस्कृत रंगभूमीला इतिहास आहे किंवा त्याची संस्कृती आहे. मग हाही एक सण आपण साजरा करायला पाहिजे, हाही दिन साजरा करायला पाहिजे. मग अशा वेळेला हा दिवस कधी साजरा करायचा असा थोडासा विचार सुरू झालेला होता आणि त्यावेळेला सर्वानुमते हा दिवस ठरला की वसंत पंचमी. कारण आपली भारतीय संस्कृती हळूहळू लोप पावत चालली किंवा तिची ओळख आपल्या नवीन पिढीला होत नाहीये असं दिसायला लागलं. त्यामुळं आपल्या सगळ्यांना म्हणजे दुर्दैवानं म्हणावं लागेल की आपल्याला व्हॅलेंटाईन डे माहीत असतो पण भारतीय संस्कृतीमध्ये असाही नुसता दिवस नाही आहे तर अख्खा आठवडा म्हणून किंवा असा उत्सव आहे तो आपल्याला माहिती नाही आणि तोच हा वसंतोत्सव आहे. माघ महिन्यामध्ये खरं तर वातावरण सृष्टी अतिशय मनोरम्य असते. त्या सृष्टी ही सृजनाकडे चाललेली असते आणि त्यामुळं अतिशय सुंदर आल्हाददायक असं वातावरण असतं. अशा वेळेला सकाळच्या वेळेला छान थंडी असते, दुपारचं आल्हाददायक ऊन असतं आणि अशा वेळेला सर्वांची मनं नक्कीच आनंदानं उत्साहानं भरलेली असतात आणि त्यामुळे अशा उत्साही अशा आनंदी वातावरणामध्ये निसर्गही तितकंच आनंदानं भरभरून देत असतो. त्यामुळे ह्या सर्व आनंदाच्या वातावरणामध्ये प्रेमाचा उत्सव म्हणजेच वसंतोत्सव पूर्वीच्या काळी साजरा केला जायचा. अनेक नाटकांमध्ये पूर्वीच्या ग्रंथांमध्ये या वसंतोत्सव साजरा केला जाण्याचे वर्णनं आपल्याला आढळतात आणि त्यामुळेच हा उत्सव जो आहे किंवा हा दिन जो आहे संस्कृत रंगभूमी दिन जो आहे तो आपण या दिवशी साजरा करायला हा अतिशय योग्य असा दिवस आहे असं सर्वांमध्ये झालं आहे. त्यामुळेच आपण हा आज दिवस साजरा करतोय. कोरोनामुळं थोडंसं आपल्याला नियोजनासाठी वेळ कमी पडला. थोडक्यात आपण त्याचं नियोजन केलेलं आहे तर आपण नाट्य सादरीकरण करणार होतो त्याला वेळ कमी पडल्यामुळं आपण अभिवाचन करणार आहोत. अशा पद्धतीने थोडक्यामध्ये आणि कोरोनाचे सर्व जे नियम
पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक व कार्यवाह माध्यमिक शाळा समिती समन्वय चांगली शिक्षण संस्था चांगली माननीय श्री आंबेडकर सर आणि त्यांचं स्वागत पुष्पजन करावं विनंती करते. नवसभाव्य सभापती व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या शाळेच्या मुख्याध्यापिका केतकर मॅडम, या शाळेच्या शाळा समितीचे अध्यक्ष मराठी साहेब, त्याचबरोबर आजचे प्रमुख अतिथी आंबे सर, सांगली शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा समन्वय समितीचे कार्यवाह श्री पाटील सर, सर्व उपस्थित मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, होण्याची सवय. तुमचं सर्वांचं स्वागत आहे वसंत पंचमीच्या आजच्या या कार्यक्रमात. आताच पहिली सांगितलं की वसंत पंचमी हा आता शारदेच्या जयंतीचा दिवस. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक कथा आहेत आणि या कथांमधून भारतीय संस्कृती खुलत जाते, तिचा विकास कसा झाला हे आपल्याला कळत जातं. अशाच काही कथांचा आधार घेत संस्कृत रंगभूमी कशी निर्माण झाली आणि ती कशी फुलत गेली हे अगदी थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या ग्रंथांमधून असं सांगितलं आहे की ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती केली, म्हणून त्याला प्रजापिता असं म्हटलं गेलं. ब्रह्मदेवानं ज्यावेळी सृष्टीची निर्मिती केली, सर्व जीव घडवले, सर्व ग्रह घडवले आणि त्यानंतर त्याला स्वतःला असं वाटायला लागलं की कुठंतरी अजून कमतरता आहे, काहीतरी चुकतंय आपण. आणि असं करत असताना त्यानं या सगळ्या गोष्टींसाठी विष्णुदेवाचं स्मरण केलं. विष्णुदेव तात्काळ त्याच्या समोर उपस्थित झाले. शतपथ ब्राह्मणामध्ये ही कथा आहे. आणि विष्णुदेवांना त्यांनी आपली अडचण सांगितली की हे सगळं निर्माण मी केलेलं आहे, परंतु या निर्मितीचा आनंद मला घेता येत नाही, काहीतरी कमतरता असल्यासारखं जाणवतं, कुठंतरी काहीतरी थोडंसं कमी. विष्णू नारायणांनी सुद्धा संपूर्ण पृथ्वीचं अवलोकन केलं, जीवसृष्टीचं अवलोकन केलं. त्यांच्याही लक्षात आलं, पण हे मला कसं सांगता येईल, जी जन्मदात्री आहे त्या आदिमायेलाच आपण याच्याबद्दल विचार केला म्हणजे तिला काहीतरी समजेल असं म्हणून त्यांनी आदिमायेचं आवाहन केलं. आदिमाया तिथे उपस्थित झाली. दोघांनी तिच्याशी विचार मंथन केले आणि आदिमायेच्या शरीरातून एक तेजपुंज असा पांढरा प्रकाश जो बाहेर आला आणि त्यातून माता शारदेचा उगम झाला. त्या माता शारदेनं ते सगळं पाहिलं आणि तिनं क्षणार्धामध्ये संपूर्ण सृष्टीतलाला नाद बहाल केला. नाद म्हणजे आवाज, वाणी, वाचा. आणि मग वाऱ्याचा आवाज येऊ लागला, नद्या खळाळ पाहू लागल्या, पक्ष्यांचं पूजन ऐकू यायला आणि सर्व सृष्टी चैतन्यमय झाली. तो हा दिवस म्हणजे वसंत पंचमीचा. या दिवसाचं औचित्य साधून प्राचीन काळच्या वेगवेगळ्या राजे लोकांनी वसंत पंचमी हा उत्सव मानायला सुरुवात केली. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतिहासामध्ये फार मोठमोठी राजे झाली, मगध राजा, अशा सगळ्या राजांमध्ये
म्हणजे आता उत्तर भारताकडच्या आजही उत्तर भारतामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणून वसंत पंचमी मानवला जातो. वसंत पंचमीच्या दिवशी काय व्हायचं तर साधारण सप्ताहभर किंवा महिनाभर जेवढं राज्य मोठं, जेवढं राज्य वैभवशाली असेल तेवढा मोठा उत्साहाचं वातावरण असायचं, उत्साहाचा सण साजरा व्हायचा. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक रंगभूमी जागृत झाली आणि तिनं काम केलं. म्हणजे काय झालं तर या कालावधीमध्ये गावागावामधून चौकात चौकांमधून गाण्याचे, नाटकांचे आणि विविध कलांचे खेळ होऊ लागले. आणि म्हणूनच वसंत पंचमी हा दिवस संस्कृत रंगभूमी दिन म्हणून घ्यावा असं विद्वानांनी ठरवलं. आणि हे आजचं पहिलं वर्ष आहे ज्या वर्षी संस्कृत रंगभूमी दिन आपण साजरे करत आहोत. यापूर्वी अशा प्रकारचा दिवस कधीही साजरा केला गेलेला नव्हता. मराठी रंगभूमी दिन साजरा होत होता, संस्कृत रंगभूमी दिन वेगळ्या पद्धतीने साजरा होत होता. कालिदास दिन साजरा व्हायचा आणि त्या दिवशी संस्कृतच्या सर्व नाट्य रसिकांनी एकत्र यायचं, कालिदासाच्या काही नाट्यांचं वाचन करायचं, अशी प्रथा सगळीकडे होती. परंतु यावर्षी विद्वानांनी विचार केला आणि त्यातून त्या विचार मंथनातून जे अमृत प्रकट झालं ते म्हणजे वसंत पंचमी हा दिवस आणि त्या दिवशी रंगभूमी दिन, संस्कृत रंगभूमी दिन साजरा करायचा. संस्कृत रंगभूमी दिनाच्या निमित्तानं संस्कृत रंगभूमीचा इतिहास काय आहे, कधी ही रंगभूमी निर्माण झाली, नेमकं कशामुळे निर्माण झाली याबद्दल थोडंसं आपण चिंतन करूया. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, सरस्वतीनं त्यामध्ये नाद बहाल केला, सगळीकडे चैतन्य निर्माण झालं, लोकांची रोजची कामं होत होती, देवदेवतांची रोजची कामं होत होती. पण पुन्हा एकदा ब्रह्मदेवानं म्हणजे असं असतं ना की आपली आई सुद्धा आपल्या लहान मुलाकडे वारंवार बारकाईने निरीक्षण करत असते आणि त्याच्यामध्ये काही चुका आहेत का, काय आहे का, गंगा आहे का हे पाहत असते. त्या पद्धतीनं ब्रह्मदेवानं पुन्हा एकदा सृष्टीचं अवलोकन केलं आणि त्याला आढळून आलं की हे सगळं निरसच आहे, कुठेही त्यामध्ये रंजकता नाही. लोक आपलं आयुष्य निर्विघ्नपणे पार पाडतात, पण त्यामध्ये तो उत्साह, ते चैतन्य, ती रंजकता आहे, ती रंजकता कुठेतरी कमी पडते. आणि म्हणून ब्रह्मदेवाने यावेळी शिवाशी संपर्क साधला, शिवाबरोबर विचार मंथन केले आणि मग त्या दोघांच्या विचार मंथनातून ब्रह्मदेवाने 5व्या वेदाची निर्मिती केली अशी एक कथा आहे. हा 5वा वेद म्हणजे नाट्यवेद. ब्रह्मदेवानं ऋग्वेदामधून घेतले गद्य, यजुर्वेदामधून अभिनय घेतला, सामवेदामधून गीतं घेतली आणि अथर्ववेदामधून रस घेतली. गद्य, पद्य, अभिनय आणि रस या सगळ्यांची फलनिष्पत्ती करून नाट्यवेद नावाचा नवा वेद निर्माण केला. पण हा वेद पुढं कसं बसवायचा, लोकांच्यापर्यंत कसा पोहोचवायचा याचं आकलन त्याला होतं. त्यावेळी शिवशंकरांनी एक नवीन उपाय त्यावर शोधून काढला आणि पृथ्वी तलावाच्या काही ऋषी मुनींपैकी प्रमुख 3 ऋषी मुनींना समोर पाचारण केलं. हे 3 ऋषी मुनी म्हणजे कुशाश्व, भरतमुनी आणि शिलानी. या तिघांना समोर बोलून शंकर आणि पार्वती यांनी त्यांच्यासमोर नृत्य सादर केले. शंकरानं सादर केलेलं तांडव आणि पार्वतीचं लास्य याच्यामधून तांडवमधला ताल आणि लास्यमधलं ताल निर्माण झाला आणि या तिन्ही मुनींनी सलग 11 दिवस त्यांचं नर्तन, त्या नृत्यातून सादर होणारे आविष्कार पाहिले, त्याच्यावर चिंतन केलं, मनन केलं आणि शिवाला विचारलं की हे कशासाठी होतं. त्यावेळी शिवाने सांगितलं, हे जे तुम्ही पाहिलं त्यावर चिंतन करा, मनन करा आणि काय यातून उत्पत्ती मिळते का पहा. या तिन्ही ऋषी मुनींनी यातून आपापलं शास्त्र लिहिलं. दुर्दैवानं कुशाश्व आणि शिलानी यांनी लिहिलेलं नाट्यशास्त्र अद्यापपर्यंत अस्तित्वात नाही, आपल्याला मिळत नाही. परंतु भरत मुनींनी लिहिलेलं नाट्यशास्त्र हे भारतातलं सर्वात प्राचीन नाट्यशास्त्र आणि नाट्यशास्त्र विषयक ग्रंथ म्हणून उपलब्ध आहे.
भरतमुनींनी सलग 7 वर्षाची मेहनत घेऊन ते नर्तन वारंवार त्याचं मनन करून त्यातून नाट्यशास्त्र या ग्रंथाची रचना केली, ज्याला भरतमुनीकृत नाट्यशास्त्र असं म्हटलं जातं. आणि हा ग्रंथ निर्माण झाल्यानंतर यक्ष, किन्नर, गंधर्व, काही ऋषिमुनी यांना एकत्रित करून एका नाटकाची रचना केली, ज्या नाटकामध्ये विविध गीतं होती, संगीत होतं, अभिनय होता. आणि ही जी रचना केली त्या रचनेचं सर्वप्रथम सादरीकरण इंद्रसभेमध्ये करण्यात आलं. देवासुर संग्राम असं त्याचं नाव. आणि देवासुर संग्राम हे नाटक जवळजवळ 7 दिवस चाललं. 7 दिवस इंद्रसभेमध्ये यक्ष, किन्नर, गंधर्व आणि ऋषिमुनी हे सर्वजण नाटक सादर करत असत. रंगभूमीच्या इतिहासामधलं सगळ्यात पहिलं सादर झालेलं जर कुठलं नाटक असेल तर ते हे नाटक देवासुर संग्राम, जे भरतमुनींनी लिहिले. नंतर मात्र नाटकांचे फारसे उल्लेख सापडत नाही. म्हणजे ती कुठेतरी झाली असतील नाटकं, पण त्याचे संदर्भ सापडत नाही. शतपथ ब्राह्मणामध्ये या ग्रंथामध्ये एक संदर्भ मात्र सापडतो. त्यानंतर म्हणजे भरतमुनींनी केलेल्या नाट्यप्रयोगानंतर जो नाट्यप्रयोग झाला तो डायरेक्ट द्वापार युगामध्ये झाला. श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न, शूरसेन यादव, सांब यादव अशा यादव कुलीन लोक त्यावेळी वसंत पंचमीच्या दिवशी आणि विजयादशमीच्या दिवशी नाटक सादर करत असत. विजयादशमीच्या दिवशी रामजन्म नावाचं नाटक त्यांनी सादर केल्याचा उल्लेख मिळतो. त्यामध्ये त्या नाटकामध्ये प्रद्युम्नानं कबीराचा रोल केला होता, म्हणजे भूमिका केलेली होती. सांबनं विदूषकाची भूमिका केलेली होती. शूरसेनानं रावणाची भूमिका केलेली होती, असे उल्लेख सापडतात. त्यानंतरच्या कालावधीमध्ये आणखीन एक नाटक झालं रंगाभिसार नावाचं, ज्या नाटकामध्ये स्वतः श्रीकृष्ण आणि बलरामांनी सुद्धा अभिनय केल्याचे उल्लेख आहेत. अशा प्रकारे नाट्यभूमी ही थोड्या कालावधीमध्ये वाढत होती. आणि मग भासासारख्या नाटककारांनी आपली नाटकं लिहिली, कालिदासांनी नाटकं लिहिली आणि एका पाठोपाठ एक संस्कृत भाषेमध्ये नाटकं लिहिण्याचं आणि त्या नाटकांचं सादरीकरण करण्याची प्रथा निर्माण झाली. विद्वानांच्या मध्ये एक काळ असा निर्माण झाला की वर्षातील 12ही महिने संपूर्ण आर्यावर्तामध्ये म्हणजे भरतभूमीमध्ये कुठे ना कुठे नाटकाचे प्रयोग सादरच होत होते. पूर्वीच्या काळच्या नाटकाच्या प्रयोगांबद्दलची माहिती अशी आहे की नाटकाचे प्रयोग हे 7-8 दिवसाचे, काही ठिकाणी महिन्याचे चालत असतात. आत्ता जे आपण 1 तासातलं एकांकिका म्हणतो किंवा 2 तासाचा दीर्घांक म्हणतो किंवा 3 तासातलं नाटक असं म्हणतो, हा प्रकार त्या मानाने खूपच छोटा, म्हणजे कसोटी आणि 20-20 म्हणूयात की T20 म्हणूयात अशा पद्धतीनं तो प्रकार झाला. पूर्वीच्या काळची जी नाटकं होती ती साधारणपणे 7-7, 8-8 दिवस चालायची. आणि ही नाटकं चालत असताना पूर्वीच्या नाटकांचे एक वैशिष्ट्य असं होतं की ही सगळी नाटकं ही निसर्गाशी समतोल साधणारी, निसर्गाजवळ माणसाला कुठेतरी घेऊन जाणारी, आणि यामुळं सगळी नाटकं ही आनंद निर्माण करणारी, मनाला रंजन करणारी अशी नाटकं होती. आणि अर्थातच त्यामुळं सगळी सुखांत नाटकं होती. आनंद वाटावा, नाटक पाहिल्यानंतर घरी जाताना आनंद वाटा की मी छान पाहिलं काहीतरी, अशा पद्धतीची नाटकं सादर केली. मग ही नाटकं सादर करत असताना त्यावेळी आवश्यक त्या रंगभूषेचा वापर केला गेला, वेशभूषेचा वापर केला गेला. वेगवेगळ्या प्रकारची लाकडं जंगलातली एकत्र करून ती जाळून त्यातून वेगवेगळ्या प्रकारचा अग्नी निर्माण करून ती प्रकाश योजना निर्माण केली गेली. म्हणजे आता आपण जर नाट्यगृहात गेलो तर निळा लाईट दिसतो, लाल लाईट दिसतो, तर तशा प्रकारची प्रकाश योजना निर्माण करण्यासाठी त्या लोकांनी आयुर्वेद शास्त्राचा विचार केला, अभ्यास केला आणि विविध प्रकारची वनस्पती शोधून आणून त्याचा जाळ करून त्यातून वेगळ्या रंगाचे अग्नी निर्माण करू लागले. त्यानंतर पहिला एक उल्लेख मिळतो तो आपल्या मध्य भारतामध्ये
काही उत्खनन करत असताना तिथं एक नाट्यगृहात सदृश म्हणजे रंगभूमी सदृश असं बांधकाम सापडलं आणि त्यानंतर फार मोठ्या प्रमाणावर अशा चर्चांना उधाण आलं की इथं देखील रंगभूमी अस्तित्वात होती. पण तोपर्यंत भारतावर ग्रीकांनी आक्रमणं केलेली होती आणि ग्रीक रंगभूमी ही प्राचीन रंगभूमी आहे आणि म्हणूनच ग्रीकांच्याकडूनच भारतीय लोकांनी नाट्यकला आत्मसात केली अशा चर्चा मोठ्या प्रमाणावर जगाच्या इतिहासामध्ये सांगितल्या जाऊ लागल्या. परंतु वारंवार हे सिद्ध झालं की खरं तर ग्रीकांच्या रंगभूमीचा उदय होण्याच्या काही वर्षांपूर्वी भारतीय लोकांनी नाट्याचं सादरीकरण केलेलं होतं. वेगवेगळ्या सणांमधून उत्सवांमधून रंगभूमीवर नाटकं सादर केलेली होती. अर्थातच या नाटकांना एक अशी एक नियमावली असल्यासारखी होती. ती म्हणजे नाटक जे काही सादर व्हायचं ते एकतर देवी देवता यांच्या जीवनावर आधारित किंवा मोठे मोठे महान असे राजे यांच्या कर्तृत्वावर कार्यावर आधारित नाटकं लिहिली गेली सुरुवातीच्या काळात आणि ती लोकांना आनंद देणारी ठरली आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नाटकांचं पुन्हा एकदा पीक आलं असं म्हणूया आणि संस्कृत साहित्य नाटकांनी समृद्ध बनत गेले. पुढे काय झालं तर जसं जसं इंग्रजांचं आक्रमण आपल्या भारतावर झालं तसं इंग्रजांनी या कलेला अधिक प्रोत्साहन दिलं. परंतु हे प्रोत्साहन देत असताना एका हातानं प्रोत्साहन द्यायचं आणि दुसऱ्या हाताला गळा दाबून धरायचा अशा पद्धतीनं संस्कृत भाषेचा गळा घोटला गेला आणि संस्कृत रंगभूमी किंवा संस्कृतची लोकरंगभूमी होती ती हळूहळू नामशेष व्हायला लागली आणि इतर भाषातली म्हणजे मराठी असेल किंवा मेवाडी भाषेत असेल राजस्थानी भाषेत असेल अशा वेगवेगळ्या प्रांतिक भाषेतील रंगभूमी अस्तित्वात यायला लागली आणि मग मोठ्या प्रमाणावर इंग्रजांच्या काळात इतर अशा भाषांमधली नाटकं रंगमंचावर यायला लागली. परंतु ही रंगमंचावर येत असताना यांचा कणा जो होता तो कणा पूर्णपणे संस्कृत रंगभूमीचा होता. संस्कृत रंगभूमीमध्ये ज्याला जवनिका किंवा यवनिका असं म्हटलं गेलं ती यवनिका असेल, नेपथ्य असेल, रंगभूषा असेल किंवा त्याच बरोबरीनं त्यांच्याबरोबर भक्तबारिणी असेल अशा अनेक गोष्टींनी युक्त अशा नाट्यगृहांची रचना सुद्धा भरतनाट्यशास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणेच होऊ लागली आणि मग प्रांतिक रंगभूमी अस्तित्वात आली. हळूहळू संस्कृत भाषा थोडीशी मृतप्राय झाल्यासारखी झाली साहित्य निर्मितीच्या दृष्टीने. कारण की नवीन साहित्य निर्माण होत नव्हतं, नवीन लेखन केलं जातं. अशा कालावधीमध्ये इंग्रजांचं आपल्यावर राज्य असताना अनेक विद्वानांनी पुन्हा एकदा संस्कृतचा ध्यास घेतला आणि संस्कृत रंगभूमी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये फार मोठं नाव घ्यायला लागेल पुण्यामध्ये आपले विद्वान डॉक्टर ग. पळसुरे महोदयांचं की ज्यांनी विनायकम नावाचं एक महाकाव्य लिहिलं आणि या महाकाव्यावर आधारित संस्कृत नाटकाचा प्रयोग आगरकरांच्या समोर ॲम्फी थिएटर फर्ग्युसन हायस्कूल किंवा फर्ग्युसन कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये करवलं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा फार मोठ्या प्रमाणावर संस्कृत नाटक व्हायला लागली. काही वेळा तर असं झालं की मराठी नाटकांचं संस्कृतमध्ये भाषांतर व्हायला लागलं. प्रभाकरपंत पणशीकरांनी सुद्धा येथे ओशाळा मृत्यू या नाटकाचं जे ट्रान्सलेशन ग. पळसुरे महोदयांनी केलेलं आहे त्या नाटकाचं अभिवाचन ॲम्फी थिएटरमध्ये केलेलं होतं. आणि मग त्यानंतर ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर संस्कृत रंगभूमीसाठी देखील काहीतरी केलं पाहिजे हा ध्यास घेऊन महाराष्ट्र राज्याने 1985-86 नंतर संस्कृत राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा घेण्याची सुरुवात केली आणि मग तिथून पुन्हा एकदा संस्कृत रंगभूमीला उजाळा मिळाला. सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपल्या सांगली शिक्षण संस्थेनं देखील गेली 5 वर्ष या संस्कृत रंगभूमीवर संस्कृत नाट्य स्पर्धांमध्ये दरवर्षी सहभाग नोंदवलेला आहे. आणि नुसता सहभाग नोंदवलेला नाही आहे तर तिथं अनेक उत्तमोत्तम अशा नाट्यकृती सादर केलेल्या आहेत ज्याला पारितोषिकही प्राप्त झालेले आहे. असा हा संस्कृत नाट्याचा रंगभूमीचा इतिहास आजपर्यंत येऊन ठेवलेला आहे. आणि यावर्षी पहिल्यांदाच या रंगभूमीच्या इतिहासातील एक उज्ज्वल घटना अशी घडलेली आहे की रंगभूमी दिनाचं आयोजन या वर्षीपासून वसंत पंचमीला होत आहे.
त्यामुळे आपण सगळे असे भाग्यवान आहोत की आजच्या दिवशी आपण अतिशय दैदिप्यमान अशा संस्कृत रंगभूमी दिनाचा समारोह याची डोळा पाहतो आहोत. मला इथं संस्कृत रंगभूमीबद्दल सांगण्याची थोडक्यात संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम सुरू करतो. कारण की माझं बोलणं फार लांबायला नको. यानंतर नाट्य वाचन होणार आहे. मगाशीच मी बाईंनी सांगताना सांगितलं की अतिशय कमी वेळात हे ठरलं की आजचा कार्यक्रम घ्यावा आणि त्यानुसार आज नाट्य सादरीकरण करण्याऐवजी नाट्य अभिवाचन आम्ही करत आहोत. यानंतर मी पुढची सूत्रसंचालकांच्या हाती दुःखातानां श्रमातानां शोकातानां तपस्विनां विश्रांतिजनानां काले नाट्यमे तन्मयाकृतम्. नाट्य हे दमलेल्या, थकलेल्या, श्रम केलेल्या तसेच दुःखी लोकांसाठी योग्य वेळी विश्रांती देणारे व मनोरंजन करणारे असते. यानंतर स्टेजवर नाट्याभिवाचन होणार आहे. व्यासपीठावरील मान्यवरांची आसन व्यवस्था खाली गेलेली आहे. त्यांना नम्र विनंती की त्यांनी आसन सुस्वागतम. संस्कृत रंगभूमीचा इतिहास आपण आता थोडक्यात ऐकला. या संस्कृत रंगभूमीवर आणि रंगभूमीबद्दल असं म्हटलं गेलंय की काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला. म्हणजेच कवितेचे 2 प्रकार सांगितलेले, एक श्राव्य काव्य आणि दुसरं दृष्ट काव्य. या दृष्ट काव्याचाच नाटक म्हणून नंतर विचार झाला आणि या नाटकांमध्ये ज्याला सगळ्या जगातील विद्वानांनी गौरवलं असं एक नाटक हे म्हणजे अभिज्ञान शाकुंतल. महाकवी कुलगुरू कालिदास यांच्या लेखणीतून अजरामर झालेलं हे नाटक शाकुंतल. या शाकुंतलातील थोडासा नाट्यवेचा आपण वाचणार आहोत. पण तत्पूर्वी 10वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना याबद्दल थोडक्यात माहिती असेल, पण 8वी 9वीच्या विद्यार्थिनींना याबद्दल माहिती नसेल. शाकुंतलाची पूर्वपीठिका म्हणजे हे वाचण्यापूर्वीचं कथानक थोडक्यात सांगतो. शकुंतला ही कण्व मुनींच्या आश्रमात राहिलेली एक अनुपम सौंदर्य असणारी स्त्री आणि कण्व मुनींनी तिला आपल्या मुलीप्रमाणे पाळलं. एके दिवशी कण्व मुनी बाहेर गेलेले असताना तिथं दुष्यंत नावाचा चक्रवर्ती असा सम्राट त्या वनातून जात असताना त्यांच्या आश्रमामध्ये आला. पहिल्यांदा पाहिल्याबरोबरच शकुंतलेचं ते लावण्य, ते रूप पाहिल्याबरोबरच तो तिच्या प्रेमात पडला आणि नंतर गांधर्व पद्धतीनं त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर आपल्या राज्याची आठवण झाल्यावर तो राजा दुष्यंत आपल्या राज्याकडे जायला निघाला. जाताना त्याने आपली प्रेमाची खूण म्हणून एक अंगठी त्या शकुंतलेला दिली आणि तिला वचन दिलं की ज्यावेळी मी राज्यामध्ये जाईन त्यावेळी अतिशय सन्मानानं तुला येथून घेऊन जाईन. राजा निघून गेला आणि शकुंतला त्या राजाच्या विचारांमध्ये अशी मग्न असताना दुर्वास मुनी तिथं आले. दुर्वासांनी शकुंतलेला पाहिलं, तिला हाक मारली. कण्वांची हीच कन्या आहे हे दुर्वासांना ठाऊक होतं आणि तरी देखील आलेल्या अतिथीला पाहूनही त्यांचा आदर सत्कार करायचं राहिलं बाजूला की त्यांच्याकडे पाहतही नाही म्हटल्यानंतर दुर्वास अतिशय क्रोधायमान झाले, चिडले आणि त्यांनी शाप दिला की ज्याच्या स्मरणामध्ये तू आहेस तो तुला विसरून जाईल, त्याला तुझं विस्मरण घडेल. कण्व मुनी आले आणि कण्व मुनींना सर्व प्रकार समजला. शकुंतला गरोदर होती, त्यांचा गंधर्व विवाह झालेला होता. त्या राजाकडं आपण तिला पाठवावं हा विचार करून कण्व मुनी शकुंतलेला घेऊन दुष्यंताच्या महालामध्ये गेले, दरबारामध्ये गेले. जात असताना नदीमधून प्रवास होता. त्या नदीतील पाण्याशी खेळत असताना पुन्हा एकदा
राजाच्या विचारामध्ये तंद्री लागलेली असताना तिच्या हातातून राजाने दिलेली अंगठी पाण्यामध्ये पडली आणि ही शकुंतला त्या दरबारात गेली. दरबारात गेल्यानंतर दुर्वास मुनींनी दिलेल्या शापामुळं शकुंतला कोण आहे हे ओळखण्यासच तो विसरला. त्याला ओळखूच आलं नाही ही कोण आहे, हिला मी कधी पाहिलंच नाही, या स्त्रीला मी माते समान मानतो असे तो उद्गार काढला. त्यामुळे शकुंतलेला दुःख झालं, कडव मुनींना वाईट वाटलं. आता झालं गेलं सर्व सोडून देऊयात आणि या मुलीचा आपण सांभाळ करूयात असा विचार करून कडव मुनी शकुंतलेला घेऊन आपल्या घरी आले. काही कालावधीनंतर शकुंतलेला पुत्ररत्न प्राप्त झालं, त्याचं नाव सर्वदमन असं ठेवण्यात आलं. आणि कण्वांनी मारीचक ऋषींच्या आशीर्वादानं प्राप्त असलेली एक वनौषधी त्या सर्वदमनाच्या हातामध्ये बांधली. ती वनौषधी अशी होती की या मुलाचे आई किंवा वडील सोडून अन्य कोणी त्या हातात बांधलेल्या वनौषधीला हात लावेल तर ती वनौषधी सापाचं रूप धारण करून त्यांना क्षणार्धात नष्ट करून टाकेल. अशा प्रकारचा सर्वदमन नावाचा लहान मुलगा हळूहळू कण्वांच्या आश्रमामध्ये वाढत होता, खेळत होता. राजाचाच रक्त असल्यामुळं अतिशय शूर पराक्रमी, म्हणजे तो सिंहाच्या तोंडात हात घालून म्हणत होता, जृंभस्व सिंह दंतास्ते गणिष्यामी, म्हणजे सिंहात तोंड उघड मी तुझे दात मोजणार आहे. एवढा असा पराक्रमी तो बालक. आणि त्यावेळी तो बालक खेळत असताना योगायोगानं तिथं दुष्यंत राजा पुन्हा आला आणि त्यानं त्या बालकाला पाहिलं. बालकाला पाहिल्यानंतर त्याला का कोणास ठाऊक वाटायला लागलं की हा खूप भारी आहे, याचं काहीतरी माझं याचं नातं असावं असं त्याला मनातून वाटायला लागलं. आणि त्यावेळी त्या मुलाच्या हातून खेळता खेळता ती वनौषधी खाली पडली. ती वनौषधी राजानं उचलून घेतली, पण त्याला काही झालं नाही. राजाला थांबवणाऱ्या त्या आश्रमातील 2 तापसी, प्रथमा द्वितीया, राजा आणि तो बाळ यांच्यावर आधारित हा नाट्यप्रवेश इथं सादर करतायत. मा खलु चापलं कुरु कथं गत एतात्मनः प्रकृतिम् अभूमिः इयम् अविनयस्य को नु खलु एष निषिध्यते अये को नु खलु अयम् अनुबध्यमानः तपस्विनीभ्याम् अबालसत्त्वो बालः अवनीत किं नः अपत्या निर्विशेषाणि सत्त्वानि विप्रकरोषि हन्त हन्त वर्तते तव सौरम्भः स्थाने खलु ऋषिजनेन सर्वदमन इति कृतनामधेयोऽसि किं नु खलु बाले अस्मिन् औरस इव पुत्रे स्नीयति मे मनः नूनम् अनपत्यता मां वत्सलयति वत्स मुञ्चैनं बालमृगेन्द्रम् अपरं क्रीडनकं ते दास्यामि पुत्र देहि तत् कथं चक्रवर्ती लक्षणम् अपि अनेन धार्यते न शक्यते वाचामात्रेण एष विरमयतु गच्छ त्वं मदीय उडसे मार्कण्डेयस्य ऋषिकुमारस्य वर्णचित्रितो मृत्तिकामयूरः तिष्ठति तमस्य उपहर तथा एहि तावत् मोचयानेन दुर्मोहहस्तग्रहेण पाद्यमालं बालपर्यन्तम् अयि भोः महर्षिपुत्र भद्रमुख न खलु अयं ऋषिकुमारः न चेत् मुनिकुमारः अयम् अथ को अस्य व्यपदेशः पुरुवंशः कथम् एकान्वयो मम यदि तावत् अस्य शिशोः मातरं नामतः पृच्छामि अथवा अनार्यः परदारव्यवहारः सर्वदमन शकुन्तलावण्यं प्रेक्षस्व कुत्र वामे माता नाम साध्यशयेन वञ्चितो मातृवत्सलः किं वा शकुन्तला इति अस्य मातुः आख्या अहो रक्षाकरण्डकमस्य मणिबन्धे न दृश्यते अलम् आवेगेन ननु इदम् अस्य सिंहशावकविमर्दात् परिभ्रष्टम् मा खल्विदम् अवलम्ब्य कथं गृहीतमनेन किमर्थं प्रतिषिद्धाः स्मः एषा अपराजिता नाम औषधिः अस्ति
अस्य जातकर्मसमये भगवता मारीचेन दत्ता एतां किल माता पितरा आत्मानं च वर्जयित्वा परो भूमिपतितां न गृह्णाति अथ गृह्णाति ततस्तं सर्पो भूत्वा दशति भवतीभ्यां कदाचित् अस्याः प्रत्यक्षीकृता विक्रिया अनेकशः कथमिव संपूर्णमपि मे मनोरथं न अभिनंदामि. धन्यवाद. शाकुंतल मधला हा नाट्यप्रवेश मुलींना कळायला थोडासा अवघड, कारण की ती भाषा कालिदासाची आहे. कालिदासानंतर संस्कृत रंगभूमीवर आणि संस्कृत नाट्य परंपरेमध्ये ज्याचं नाव फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि तो म्हणजे भास. खरं सांगायचं तर भास हा कालिदासाच्या पूर्वी होता. भासानं एकूण 13 नाटकं लिहिली, परंतु 13 नाटकं लिहित असताना भासानं नाट्यशास्त्रामधल्या अनेक नियमांना फार कोपरा दाखवला, अनेक नियमांचं खंडन केलं. नाट्यशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की नाटक हे सुखांत असावं, नाटकाचा शेवट हा आनंदित असावा. परंतु भासाच्या अनेक नाटकामध्ये त्यानं सुरुवातीला पहिल्यांदाच भासानं असं केलं की दुःखांत नाटक केलं, नाटकाचा शेवट हा दुःखी केला. त्याचबरोबर पूर्वीची प्रथा अशी होती की मोठमोठ्या विचारधारा असणाऱ्या किंवा राजे देवी देवता यांचं गुणगान करणारी नाटकं ही त्यावेळी लिहिली जायची. परंतु भासानं सगळंच विरोधी पद्धतीनं सादर केलं. त्यानं लहान लहान पात्र घेतली आणि त्या पात्रांचं महत्व विशद करणारी नाटकं लिहिली. प्रतिज्ञा यौगंधरायण हे या नावाचं नाटक लिहिताना भासानं एका प्रधानाचं गुणगौरव केला आणि एका नाटकाला प्रधानाला, म्हणजे जो राजाचा प्रधान आहे त्या प्रधानाला त्या नाटकामध्ये नायक बनवलं. म्हणूनच भासाला म्हणताना तो विरोधी आहे, प्रत्येक वेळी विरोधी आहे. आणि त्यामुळंच आपल्या मराठीमध्ये एक शब्द निर्माण झाला, विरोधाभास. तो भास म्हणजे हा भास जो प्रत्येक गोष्टीला विरोधी पद्धतीनं पाहतो, वेगळ्या पद्धतीनं पाहतो. त्या भासाचं भासाने लिहिलेल्या सर्व नाटकांपैकी सर्वात उत्तम आणि सर्वोत्कृष्ट नाटक असं ज्याला म्हटलं जातं ते स्वप्न वासवदत्त नावाचं नाटक. स्वप्न वासवदत्त नाटक हे प्रतिज्ञा यौगंधरायण या नावाच्या नाटकाचा पुढचा भाग आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी देखील सिक्वेल तयार होत होते. आपण कसं आता चित्रपट बघतो ना, 1 त्यानंतर 2 त्यानंतर 3, बाहुबली 1 बाहुबली 2, तसं प्रतिज्ञा यौगंधरायण हे पहिलं नाटक आणि त्याचा सिक्वेल तयार झाला ते म्हणजे स्वप्न वासवदत्त, ज्यामध्ये भासाची कला ही किती महान आहे हे लक्षात आलं. स्वप्न वासवदत्त नावाच्या नाटकाचा थोडासा कथाभाग सांगतो. उदयन नावाचा एक राजा होता, जो राजा अतिशय योग्य पराक्रमी असा राजा होता. त्या राजाचं वासवदत्ता नावाच्या एका राजकन्येवर प्रेम जडलं आणि त्यांचा विवाह देखील झाला. वासवदत्तेबरोबर विवाह झाल्यानंतर राजानं सर्व राजपाठ वगैरे जी नैमित्तिक कार्य असतात ती सगळी बाजूला सारली आणि तो सगळा वेळ त्या वासवदत्तेबरोबर व्यतीत करू लागला. त्यामुळे त्याच्या राज्यावर त्याचं लक्ष राहील असं झालं. त्याचा प्रधान किती काम करणार, परंतु राजाचं जर लक्ष नसेल तर त्या राज्याची अवस्था वाईट व्हायला वेळ लागत नाही. अशा पद्धतीनं उदयनाचं संपूर्ण राज्य नष्ट व्हायच्या पातळीवर आलेलं होतं. परकीयांनी आक्रमण करायला सुरुवात केली होती, शत्रू राष्ट्रांनी आक्रमण करायला सुरुवात केली होती. अशा वेळी ह्या राज्याला जर वाचवायचं असेल तर कुठल्या तरी बाहेरच्या एका राजाची मदत घेतली पाहिजे हे यौगंधरायणाला वाटलं. आणि मग यौगंधरायणानं पद्मावती ज्या राज्याची राजकन्या आहे अशा राजाचं मदत घ्यायची ठरवली. पण तो राजा का मदत करेल, तर मग त्या यौगंधरायणाच्या मनात असं आलं की आपण राजाचा आणि पद्मावतीचा विवाह लावून देऊ, म्हणजे राजाच्या या राज्यावर संकट आलं की ते राजे आपल्याला मदत करतील. परंतु विवाह होणं तर अवघड होतं, कारण की राजाचं वासवदत्तेवर खूप प्रेम होतं. आणि म्हणून राजाला शिकारीला नेण्यात आलं. शिकारीला गेलेलं असताना राजा दूरवर गेला आणि त्याचं शिबिर, म्हणजे जिथं वासवदत्ता राहत होती ते शिबिर जाळण्यात आलं. आणि राजाला सांगितलं की वासवदत्ता आणि तिला वाचवायला गेलेला यौगंधरायण नावाचा आपला प्रधान हे दोघंही त्या शिबिरामध्ये जळून खाक झालेले, मेलेले. राजाला फार शोक झाला
आणि राजानं नंतर मग असं ठरवलं की आता आपण सगळा राजत्याग करायचा वगैरे वगैरे. आणि नंतर वेश बदलून हा योगनारायण आणि वासवदत्ता पद्मावतीच्या राज्यात गेले. पद्मावतीला सांगून पद्मावतीचा विवाह राजाबरोबर लावून दिला. आणि त्यावेळेला वासवदत्ता पद्मावतीची सेविका म्हणून राहायला लागली. अवंती राजपुत्री असं तिनं स्वतःचं नाव धारण केलं आणि ती पद्मावती बरोबरच त्या राजाच्या राजवाड्यातच राहत होती. अशा वेळेला एकदा काय झालं की राजा समुद्र कक्षामध्ये झोपलेला असताना अवंती राजपुत्रीला कोणीतरी सांगितलं की पद्मावतीला बरं नाहीये आणि पद्मावतीला बरं नाहीये त्यामुळं ती समुद्र कक्षामध्ये झोपलेली आहे. आता राजाचं मनोरंजनाचं स्थान असलेली पद्मावती जर आजारी पडली तर राजा पुन्हा एकदा राजपाठावरून लक्ष त्याचं विचलित होईल. असं होऊ नये म्हणून वासवदत्ता पद्मावतीची तब्येतीची चौकशी करण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी त्या समुद्रगृहात गेली. परंतु तिथं झालेलं वेगळंच होतं. तिथं राजा झोपलेला होता आणि ते वासवदत्ताला माहीत नव्हतं. वासवदत्ता त्याच्याजवळ गेली आणि त्या पद्मावतीची चौकशी करण्यासाठी म्हणून गेली असताना त्यावेळी राजाला नेमकं त्यावेळी गाढ झोप लागलेली होती आणि स्वप्नामध्ये त्याला वासवदत्ता दिसत होती. आणि त्यानं त्या स्वप्नातल्या वासवदत्ताशी संवाद साधायला सुरुवात केली आणि तो बोलायला लागला झोपेतच. वासवदत्ताला वाटलं की हा माझ्याशी बोलतोय, यानं मला पाहिलं वाटतं. आणि नंतर वासवदत्ताच्या लक्षात आलं की हे स्वप्न आहे आणि राजा स्वप्नात बडबडतोय. आणि मग त्या दोघांच्यातला जे दृश्य आहे त्या दृश्यावर आधारित ह्या संपूर्ण नाटकाचं नाव ठेवलं स्वप्न वासवदत्त. तोच प्रमुख वेचा आम्ही इथं वाचतोय. विश्रामस्थानभूतेयमपि नाम पद्मावत्या अस्वस्था जाता यावत् प्रविशा अहो परिजनस्य प्रमादः अस्वस्थां पद्मावतीं केवलं दीपसहाय्यं कृत्वा परित्यजति. इयं पद्मावत्या अवसुप्ता यावदुपाविशा अथवा अन्यासन परिग्रहेणाल्प इव स्नेहः प्रतिभाति. तदा अस्यां शय्यायाम् उपाविशत्. किं नु खल्वेदया सहोपविशन्ति अद्य प्रह्लादितमिव मे हृदयं. दृष्ट्या अविच्छिन्न सुखनिश्वासा निवृत्तरोगया भवितव्यम्. हा वासवदत्ते. आर्यपुत्रः न खलु पद्मावती? किं नु खलु दृष्टास्मि? महान् खलु आर्य यौगन्धरायणस्य प्रतिज्ञा भारो मम दर्शनेन निष्फलः संवृतः. हा अवंती राजपुत्री. तिष्ट्या स्वप्नायते खलु आर्यपुत्रः न अत्र कश्चित् जनः. यावन् मुहूर्तकं स्थित्वा दृष्टितं हृदयं च तोषयामि. हा प्रिये प्रिय शिष्ये देहि मे प्रतिवचनं. आलपामि भर्तः आलपामि. किं कुपितासि? नहि नहि दुःखितासि. यद्य कुपिता किमर्थं न अलङ्कृतासि? इतः परं किम्? किं विरचिकां स्मरसि? आहा अपेहि इहापि विरचिका. तेन हि विरचिकार्थं भवतीं प्रसादयामि. चिरं स्थितास्मि. कोऽपि मां प्रेक्षेत तद् गमिष्यामि. अथवा शय्या प्रलम्बितं आर्यपुत्रस्य हस्तं शयनीय आरोग्यं गमिष्यामि. वासवदत्ते तिष्ठ तिष्ठ हा धिक. निष्क्रामं संभ्रमेणाहं द्वारपक्षेण ताडितः ततः अव्यक्तं न जानामि भूतार्थोऽयं मनोरथः. अयि प्रतिबुद्धात्र मम वयस्य प्रियमावेदे धरते खलु वासवदत्ता. विधा वासवदत्ता पुत्र वासवदत्ता चिरात् खलु उपरता वासवदत्ता. वयस्य मा एवं शय्यायाम् अवसुप्तं मां बोधयित्वा सखे गता दग्धेति पूर्वतां पूर्वं वञ्चितोऽस्मि रुमणवता. अविधा असंभवनीयमेत. उदकस्नान संकीर्तनेन तत्र भवतीं चिन्तयता सा स्वप्ने दृष्टा भवेत्. एवं मया स्वप्नो दृष्टा. यदि तावत् अयं स्वप्नः धन्यं अप्रतिबोधनं अथायं विभ्रमो वास्य विभ्रमो हस्तु मे चिरम्. भोः वयस्य
एतस्मिन् नगरे अवन्ती सुंदरी नाम यक्षिणी प्रतिवसति सा त्वया दृष्टा भवति। स्वप्नस्यांते विबुद्धेन नेत्र विप्रोषितांजन चरित्रमपि रक्षन्त्या दीर्घालकं मुखं दृष्टम्। मा इदानीं भवान् अनर्थं चिन्तयित्वा एतु भवान् चतुश्शालं प्रविशामः। स्वप्न वासवदत्त शाकुंतल यांच्यानंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर ग बा पळसुले यांनी कानिटकरांनी लिहिलेल्या मराठी नाटकाचा संस्कृत अनुवाद केला. येथे ओशाळला मृत्यू नावाचं हे नाटक आणि त्याचा संस्कृत भावानुवाद ग बा पळसुले यांनी केला. अत्र मृत्यूर विलज्जिता या नाटकाबद्दल तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल कदाचित. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना त्यांची धिंड काढत औरंगजेबांच्या समोर सादर केलं गेलं. अतिशय लाजिरवाण्या परिस्थितीमध्ये शंभूराजांना औरंगजेबासमोर आणण्यात आलं होतं. त्यांचे कपडे फाटलेले होते, त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या, पण तरीही हा सूर्यपुत्र अजिबात डगमगला नव्हता. मृत्यू समोर दिसत होता, औरंगजेब नावाचा भयावह सुलतान समोर दिसत होता, तरी सुद्धा हा सिंहाचा छावा जरा देखील हल्ला नाही. आणि याचं वर्णन कानिटकरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं मराठी नाटकामध्ये केले आणि तेवढ्याच सुंदरतेनं त्या प्रसंगाचं वर्णन ग बा पळसुले यांनी संस्कृतमध्ये केलेलं आहे. तो नाट्य उतारा वाचतोय. आसद अयं स छत्रपती संभाजी महाराज. कविजी अयं स शाहेनशाह औरंगजेब. शंभुराज येन राजवैभवेन युष्मदीय राज्ये ग्रामे ग्रामे यात्रा पुरस्सरं यूयम् अस्माभिः अत्र आनीताः तं दृष्ट्वा युष्माकं हृदयं तृप्तं स्मान्नु. युक्तमेव आह शाहेनशाह. अस्माकं सहस्रशः प्रजाजनाः यत् आत्मनो राज्ञः अवमानयात्रां दृष्ट्वा मुक्तकण्ठम् अरुदन् तत् कथमिव अस्माभिः अन्यथा द्रष्टुं शक्यमासीत्. शाहेनशाह न इदं भाग्यं युष्माकं भाललिखितम्. किन्तु राजन् इदमेकं तावत् अस्माकं महन् दुःखं जनयति. एतादृशीं शोभनां यात्रां द्रष्टुं युष्माकं तातपादः छत्रपती शिवाजी महाराजाः जीवितः न सन्ति. यदि ते अभविष्यन्. न तथा शाहेनशाह. प्रमाद्यति भवान्. यदि अद्य आबासाहेबाः अजीविष्यन् तर्हि ते इतोपि वैभवशालिन्या शोभायात्रया भवन्तमेव रायदुर्गम् अनेष्यन्. संभाजी. औरंगजेब. जिह्वां नियम्य भाषतां छत्रपती महाराज. नास्ति अस्माकं कृते नास्ति अस्माकं कस्यापि कृते नियतजिह्वया भाषणरीति. असद खान श्वः सूर्योदयात् पूर्वम् अस्माकं जिह्वा छिद्यताम्. आसद नायं मनुष्यः सैतान एवायं मूर्तिमान्. न तथा महाशय. अयं तावत् युष्माकमेव गौरवोपाधिः. न अस्माभिः वयोवृद्धः स्वजनकः कारागारे बद्धः न वा मक्कायात्रा निमिषेण स्वभ्रातरम् उपांशुं घातयित्वा विश्वासघातः आचरितः. अयं न भवसि. एष ते मृत्युरुपस्थितः. मूर्खोऽसि औरंगजेब. कुतो मृत्युरागमिष्यति. स तावत् सदा सन्निहिता एव अस्माकं. रे नारकीय अपसद. ननु मम बन्दीयसि. दत्तमात्रायाम् आज्ञायां श्वमरणं मरिष्यसि. मा विस्मर. अरे मूर्ख बालक. आलमगीर. रे मूर्ख. अपि दृष्टं त्वया कदापि श्वमरणं. विश्वासघातेन नीतायुः कथं वा पश्येः. तदर्थं शुनः स्वामिनिष्ठा प्रथमं ज्ञातव्या भवति. पश्य
आबासाहेबानां चिता प्रज्वालिता तदानीं तेषां वल्लभः श्वा सः व्याघ्रवत् उत्प्लुत्य तस्यां दडदडमानायां चितायाम् आत्मानं क्षिप्तवान्। अलमगीर, यदि त्वम् इदं पश्येः न अस्य अभागिनः शम्भोः त्वं स्वमरणगौरवं कुर्याः। वक्तुं सुकरमिदं राजन्, किन्तु कर्तुं ज्वलितैः आलातैः ताहं यदा तव नखशिकान्तं शरीरं निस्त्वचं करिष्यते तदा किम् अवशिष्येत्? असह्याः वेदना, करुणं च आक्रन्दनम्। यदि यूयं केवलम् अलातभाषायाः एव अभिज्ञाः तर्हि पाच्छा सलामत्। कामम् उज्ज्वलज्वालायाम् अंगारराशौ निधाय अस्मान् निस्त्वचीकुरुत। किन्तु राजन्, केवलं न्यायार्थं वयं युष्मभ्यम् एकमपि तावत् अवसरं प्रदातुम् इच्छामः। शुक्रिया पाच्छा सलामत, किन्तु न इदानीं तव अवसरं वयम् उपभोक्तुम् इच्छामः। हे वत्स शम्भो, स्यात् त्वया प्रमादः कृतः। यथा अकबरेण तथापि त्वं मम पुत्रनिर्विशेषः। क्षमस्व पाच्छा सलामत। कृपया न एते शब्दाः पुनरुच्चार्याः। अस्माकं तातपादाः अतिमहान्ता आसन्। नास्ति वयमेव शाहजातः अकबरः भाग्यवान्। मा भवान् इमं प्रमादं पुनरपि करोतु। न हि समग्रायामपि पृथिव्यां तातपादरजसापि कश्चित् तुल्योऽस्ति। राजन्, कामं सुतः रुष्यतु, क्रुध्यतु, दुर्वक्तु वा न तु पिता तथा कर्तुं शक्नोति। न वयं बहु अपेक्षामहे। एकमेव ब्रूत। गतानि 8 वर्षाणि यूयम् अस्माभिः सह प्रतियुद्धत्वे। तर्कयामहे, कश्चित् शाहजातो वा अस्माकं स्नेनानायको वा प्रच्छन्नं युष्माकं साहाय्यकरोऽस्ति। अपि विद्रोहिणां नामसूचनं भवान् करिष्यति? बादशाह सलामत, इममेव प्रश्नं यदि अस्माभिः भवान् पृष्टः अलं चिन्तय न पृच्छामः। किन्तु सम्यक् जानीमः वयं यत् अस्माकम् अनेके दुर्गाधिपाः भुक्तिभोजकाश्च प्राणात् भयाद् वा भुक्तिभूमिलोभाद् वा खाविन्दचरणारविन्दयोः मिलिन्दायन्ते। किन्तु राजन्, तस्य प्रायश्चित्तकरणार्थमेव साक्षात् छत्रपतिः युष्माकं पुरतः उपस्थितोऽस्ति। तर्हि शम्भुराज, सर्वेपि दुर्गाः अस्मदधीनाः कर्तव्याः। न तावदेव पर्याप्तम्, सर्वोऽपि कोशाः अस्मात् दायत्ताः कर्तव्यो भवेत्। एतावदेव? अन्यद्वा किमपि? राजन्, अलं हसेन। संशयारूढाः सन्ति युष्माकं प्राणाः। यदि अस्मत् शब्दानुरोधेन भवान् वर्तेत, वयं युष्मभ्यं प्राणदानं प्रसादीकरिष्यामः। प्राणदानम्? अलमगीर, छत्रपतयः दानं ददति, न प्रतिगृह्णन्ति। एवम्? आसद श्वः प्रभाते अस्य नारकीयस्य शुनः नेत्रयोः तप्ताम् आयस शलाकाम् अन्तः सारयत। प्रेक्षतं च अस्मै कामपि नमिनामेव दृष्टिम्। क्षिप्रताम् अस्य उत्तामा जिह्वा। अनुभवतु चायं पादशाहेन सह निरर्गल भाषणफलम्। अस्य हस्तपादं छिन्त, तं निस्त्वचीकुरुत। किन्तु शृणुत, अवधत्त, मा अयम् उन्मत्त प्रलापी नारकीयाः सुखेन म्रियतु। तेन आक्रन्दितव्यम्, आकृष्टव्यम्, करुणं परिदेवितव्यम्। सरीसृप्यमाणो नारकीयाः शरणम् आगच्छन्तु। यथा ज्ञापयति जहापना। यदा सा आक्रन्देत्, आक्रोशेत्,
करुणं वा परिवेदेवयेत् तदैव यातना कारणात् विरमत नान्यथा अस्माश्च तदानीमेव अधिकर्तान् कुरुतो. एवं करिष्यते हुजूर. अपनीयतां तर्हि अयं नारकीयः पापियान् शुकनापसदः. अलंगीर दृष्ट्वा त्वया मराठा राजः 8 वर्षाणि युद्धमानः अधुना प्रत्यक्षीक्रियतां हिंदुराज्यार्थं म्रियमाणो मराठराजः. आसद अपनीयतां दुष्टो नारकीयः. मूर्ख मा विस्मार्षिः. कामम् एकं मराठराजं जहि किंतु अद्यापि जीवति खलु मराठीया जनता या सहस्रशो नृपान् जनयिष्यति. अल्लाह आसद आगतोऽसि किम् अभवत्? ननु किमेव तुष्टिं तिष्ठत? उद्घाटय तुण्डं. किं जातम्? हुजूर ज्वलितैर्हि आलादैः तस्य अर्धमग्नं निस्त्वचीकृतं. सर्वांगं निस्त्वचीकुरु. किन्तु हुजूर तेन नारकीयेण आक्रन्दितव्यम् आकृष्टव्यम् सुनैव विवर्तितव्यम्. किं मुखं प्रेक्षत्वे अपेत? हुजूर निस्त्वचीक्रियमाणस्य तस्य शम्भुराजस्य प्राणः अविदिता एव उत्क्रान्तः. किमुक्तम्? सः संभाजी मृतः. या अल्लाह अन्ततः जितं तेन. उन्नतमस्तकः उन्नतकन्धरः सः मरणम् आलिङ्गितवान्. या अल्लाह पराजिता वयम्. या भूमिः एतादृशान् राजपर्वतान् जनयति नासौ कदापि अस्माभिः जेतुं शक्या. अन्ते एकस्मिन् दिने अस्मिन् दक्षिणदेशे एव अस्माभिः अन्तिमः श्वासः श्वसेत्. अस्यामेव च महाराष्ट्रमृत्तिकायां चिरविश्रामं कुर्वद्भिः शयितव्यमस्ति. अल्लाह किमेतत्? ग.बा. पळसुले महोदयांच्या या अत्र मृत्यूर विलज्जितः या नाटकानंतर आपल्या सांगली शिक्षण संस्थेमध्ये विद्यमान असणारे हिरंब साठे सर यांनी देखील राज्य नाट्य स्पर्धेसाठी विनया क्षीरसागर लिखित निवडुंग या नाटकाचा संस्कृत अनुवाद केला वज्रवृक्ष या नावानं. मिरजेतील एका संस्थेनं या नाटकाचं सादरीकरण केलं आणि या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून त्यावेळी बक्षीसही मिळालं. त्या नाटकाची थोडीशी पूर्वपीठिका सांगतो. समाजामध्ये 2 प्रकारची लोक असतात. एक स्वतःला पांढरपेशी समजणारी आणि दुसरी म्हणजे गुंड प्रवृत्ती व्यसनी प्रवृत्तीची लोक. परंतु माणूस कोणताही असू दे त्याच्या आतमध्ये हृदयामध्ये जर थोडीशी कोमलता सहृदयता असेल तर सर्वजण आपल्या वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवतात असं सांगणारी ही कथा आहे. इथं अजय नावाचा एक पांढरपेशा समाजातील व्यक्ती आहे जी आपल्याजवळ फार अडचणी येऊ नयेत म्हणून एका मतिमंद मुलीला आपल्या घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जगन नावाचा दुसरा मेकॅनिक असणारा व्यसनाधीन असणारा एक तरुण ज्याला केवळ स्त्री ही भोगण्यापुरती असते असं वाटत असतं हा तरुण तिथे येतो आणि त्या मतिमंद असलेल्या त्या मुलीला पाहून त्याच्या मनामध्ये वेगळे भाव संचारू लागतात आणि त्यावेळी याच्याबद्दल पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी अजय तिथं जातो आणि त्याला जे दिसतं ते मात्र सगळं वेगळं आहे. हा घटनाक्रम सांगणारा हा नाट्यवाचन होता.
मातः मातः इदानीं रात्रिसमयः सञ्जातः, घण्टाचतुष्टयं यावत् गतम्। एषा पीडा तु न गन्तुमिच्छति। सर्वं विरामदिनं व्यर्थीगतं। भवतु नाम। मातः 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 माता अस्ति किल तव? तर्हि त्वम् अन्वेष्टुं कथं न आगता सा? घण्टाचतुष्टयं गतम्। एतादृशी कन्या गृहात् बहिः नाम न न न अतिसहानुभूति दर्शिता मया। इदानीं किम्? अहं किं करिष्ये? रात्रौ एतादृशी कन्या मम गृहे नाम न इच्छामि एतां पीडां मम गृहे। भीमरूपी महारुद्रा वज्रानुमान भोजनं भोजनं। अरे रे 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 रे, एषा तु क्षुधार्ता दृश्यते प्रायः। न न न, सहानुभूतिं न दर्शयामि नाम न दर्शयामि। ठकारे पर्वतायचा नाटकासळ पातळू। भोः आपटे, तव नारी बहिः एव अस्ति, अन्तः एकाकी एव किं करोति न जाने। नारी आनीता, परं सा तु बहिः एव। कियन्ती उन्मत्ता नारी एषा। नयनविभ्रमा, रङ्गी, चम्पा सर्वाः कृष्णवर्णीयाः, परम् एतादृशधवलकान्तेः अनुभवः एव भिन्नः। सः अनुभवः कृष्णकान्तौ नास्ति। अद्यतन मदिरायाः व्यवस्था तु जाता। चली त्वमपि जगनस्य आनन्दम् अवगतवती वा? जगन्, तस्याः दूरे तिष्ठ। ए पश्य, तव रक्षकः आगतोऽस्ति। कीदृशी मानसिकता एषा? ए जगन्, तस्याः दूरे तिष्ठ। ए गर्दभ, किम् उक्तवान्? त्वां पङ्क्चर् करिष्यामि। आवयोः मध्ये आगत्य राडा न करणीयः। किं? राडा न। एषा अवगतवती, परं तव शिरसि न गच्छति। भोजनं भोजनं। मम समीपम् एतदेव अस्ति। एतत् चलति वा? जगन्, एतावान् प्रेमनिर्झरः यदि मनसि आगच्छति तर्हि तां स्वप्रकोष्ठे नय। आवयोः मध्ये किमर्थम् आगच्छसि? भवतु तत्र नाम, मया किं करणीयमिति? अयं तु केवलं भारः। भोजनं भोजनं। आगच्छ आगच्छ, पश्य, वडापाव अहं तुभ्यं ददामि। शीघ्रम् आगच्छ। बहिः अन्धकारः, भूतानि आगच्छन्ति। पा पा सर्वं यच्छामि। आगच्छ आगच्छ। तूष्णीं तिष्ठ, ध्वनिः न अपेक्षितः। कुत्र धावसि? चल, अन्तः चल। ज्यूं ज्यूं ज्यूं। तिष्ठ, गत्वा आरक्षकाय एव कथयामि। ए अत्र आगच्छ आगच्छ, मा पलाहि। ज्यूं ज्यूं ज्यूं। एषापि समाप्ता। इतोपि वाञ्छामि, इतोपि वाञ्छामि। इतोपि। अद्य रात्रौ कः नर्तिष्यति मया सह? कः उन्मादं करिष्यति? ज्यूं 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 जू। ए मया उदितमेव किं वदन्ती अस्ति? वदन्ती अस्ति। शुकः अस्ति वा? शुकः शुकः। सारिका अस्ति, सारिका।
सारिका शुक सारिके शुक सारिके शुक सारिके पण पण आरक्षक स्थानके वृत्तान्तं लिखित्वा एव आगतः अस्मि। इदानीं ते आगच्छन्ति एव तं धरन्ति। एषः ताम् अज्ञानी कन्यामपि नर्तयति वा? किमपि करिष्यति तस्याः। आरक्षकः कञ्चित् कालानन्तरम् आगमिष्यन्ति। परं तावत्पर्यन्तं किं करोमि? अत्र मम अक्ष्णोः अग्रे गुडकी गली त्वत्सदृशः अभिजनाः एवमेव चिन्तयन्ति। वयं पथवासिनः मद्यपाः नाम एतादृशाः एव स्यामः। ग्रामे मम भगिनी एतादृशी एव। एताभ्यां हस्ताभ्यां तस्याः लालनपालनं कृतं मया। तलहस्तस्थ शोथः इव तस्याः संरक्षणं कृतम्। ग्रामस्थाः बहु पीडयन्ति स्म ताम्। सर्वस्पृपतितं यानं मम नाटकांच्या परंपरेमध्ये आपण पाहत होतो, शाकुंतल असेल, त्यानंतर स्वप्न वासवदत्त, मुद्रा राक्षस, मृच्छकटी, यामध्ये अभिनयापेक्षा देखील लेखन कलेला जास्त महत्त्व दिलं होतं. नाट्य लेखन कला. आणि नंतर जशी मराठी नाटकांमध्ये आली आहे, जसं आता आपण वज्रवृक्षमध्ये बघितलं की यामध्ये अभिनयाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. अभिनयाच्या अनुषंगानं आणि सादरीकरणाच्या अनुषंगानं ही नाट्य लेखनाची परंपरा निर्माण झाली. तुम्हाला कंटाळा आलाय असं दिसतंय, कंटाळा आलेला आहे. अजून केवळ 2च नाट्यवेचे आपण इथं वाचणार आहोत. सांगली शिक्षण संस्थेनं संस्कृत राज्यनाट्य स्पर्धेमध्ये 2015 सालापासून सहभाग घ्यायला सुरुवात केली. उत्तरायण नावाचं पहिलं नाटक योगेश सोमण लिखित आणि प्रीतम जोशी दिग्दर्शित असं नाटक सादर केलं. त्यानंतर दिलीप प्रभावळकरांनी लिहिलेलं चूक भूल द्यावी घ्यावी हे मराठी रंगभूमीवरचं गाजलेलं नाटक संस्कृतमध्ये भाषांतरित करून भ्रमप्रमादौ देया देयौ या नावानं सादर केलं. या नाटकामधला एक छोटासा प्रसंग आहे की सासूबाई घरी राहायला आलेले असतात. साधारण 1975-80चा काल आहे. सासूबाई घरी राहायला आलेल्या असतात आणि त्या घरातून जातच नसतात. आणि त्या जाव्या यासाठी जावयाचे बरेच पराक्रम चालू असतात. तो काहीतरी असं करत असतो. परंतु सासू महावस्थात आहे. ती सुद्धा त्या जावयाचे सगळे खेळ ओळखून होती आणि ती त्या जावयाला सुद्धा ढिलं सोडायची नाही, सारखं रागवायची, प्रत्येक वेळी त्याला वळण लावायचा प्रयत्न करत होती. आणि हे करत असताना आधी कोकणातनं आलेली ती सासूबाई, तिला भूताखेतांच्या गोष्टींवर जाम विश्वास. आणि मग ती रोज जेवल्यानंतर त्या जावयाला लवकर झोपू न देता काहीतरी गप्पा मारत भूताखेतांच्या गोष्टी सांगायची. त्यातून त्या जावयाला अशी युक्ती सुचते की एके दिवशी आपण त्यांनी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांना भीती घालून इथं भूत आहे असं सांगून पळवून लावायचं. आणि अशा पद्धतीनं तो ते कार्य पार पाडतो. तो हा प्रसंग आहे. जेवण करून सासूबाई निवांत आपल्या खोलीत बसल्यात आणि जावयाला आपल्या खोलीत जाऊन झोपायचंय, पण सासूबाई त्याला बोलवून घेतात. उषे, आई उषे, अपि समाप्तं कार्यम् आगच्छत्र जामात् पाकगृहे भवता किं कार्यम् आगच्छतु अत्र. भोजनसमये भवती किमपि वदन्ती आसीत्. तदा अवधानं नासीदेव, चिन्तितमेव मया.
तदा इत्थमेव वदनासम् अद्य अमावास्या तिथि अस्ति नु यदि भवान् कोकणप्रान्ते जनिम लभेष्यत तर्हि भवान् अपि भूताः पिशाचाः सन्ति विश्वे इत्यस्मिन् विषये विश्वासम् करिष्यत्। किं चोषति भवान्? गुलिका। अरे रे बालवत् गुलिका चोषणं किमर्थम्? अकाले दन्तपतनं भविष्यति। त्यजतु तां गुलिकां प्रथमम्। किं वदन्ति आसन्? लिम्लेट् गुलिका। नहीं भूताः पिशाचाः च। अस्माकं ग्रामे एकं प्राचीनतमं गृहं वर्तते। तत्र बाल्ये वयं गोपनादिक्रीडाः क्रीडितवन्तः। एकदा सायंकाले अस्मासु एका बालिका चंपा नाम्नी तत्र एका महिलां दृष्टवती। मुक्तकेशा कुङ्कुमाक्तभाला सा महिला एकस्मिन् गवाक्षे स्थिता इति चंपा उक्तवती। तथा च तस्याः महिलायाः हस्ते जलपात्रं कलशश्चापि आस्ताम्। ततस्ततः सा बालिका चंपा तत्र जलयाचनार्थं गता। जलपानसमये चंपया दृष्टं महिषीपदा आसीत् सा। तूष्णीं स्थिता चंपा तत्रैव मूर्छिता। वयं सर्वाः धावन्त्या एव गृहं गताः। अन्ये द्युः रोगपीडिताः अभवम्। एकस्याः भवनं प्रारब्धम्, अन्या जराक्रान्ता। भवत्याः अवस्था कीदृशी आसीत् तदा? मम हस्तपादौ शोधितुं पश्यतु अद्यापि शोधः न गतः। वर्तते एव शोधः, अपि भूतकृत शोधः एषा? अस्तु स्वपितो अधुना सरलया स्थातव्यं। तदा आरभ्य भूताः पिशाचाः सन्ति इत्येव मम दृढविश्वासः अस्ति। बिभेमि किल? अस्तु स्वपितो अधुना अहं गच्छामि। अपि अहम् अत्र एकाकिनी स्वपिमि? न किमपि भयकारणमत्र। भवतु स्वपिमि अद्य। भवत्शब्दे विश्वास्य स्वपिमि। पृच्छामि वा कति दिनपर्यन्तं निवासकार्यक्रमः अत्र? कुत्रापुष्टम्? एवमेव। अतिथये एतादृशः प्रश्नः न प्रष्टव्यः इति न जानाति भवान्? सन्ति खलु आज्ञाः केचन जनाः। स्पष्टं कथयामि, निवासयिष्यामि अत्र मासद्वयं पर्यन्तं वा। एकला एव मे कन्या। यदि तन्त्रालु स्यां तस्याः स्मरणं भवति चेत् आगमिष्यामि अत्र वारं वारम्। अस्तु गच्छाम्यहम् अधुना। शुभरात्रिः। शृणोतु किञ्चित्। एकदा अस्माकं ग्रामे 3 स्त्रियः, तद्यपि अमावास्यायां मध्यरात्रौ कूपसमीपम् उपविश्य नेयदीपप्रकाशे। अथ को विशेषः अत्र? न तु केशसंवर्णं विशेषमत्र, परं तास्तु वस्तकानि साक्षात् स्वस्य वामहस्तेषु स्वीकृत्य केशसंवर्णे मग्नाः आसन्। अहो एवम्। उषायाः कार्यं समाप्तम् अधुना। किञ्चित् वार्तालापं कर्तुं प्रेषयतु। गच्छतु भवान्। कदाचित् सुप्ता सा शीर्षवेदनया पीडिता अस्ति नु? अस्तु तर्हि सुखेनैव स्वपितु। अलं भयेन अस्माकं प्रदेशे तावत् भयप्रदं किमपि नास्ति। केवलं नाम पुरा ख्रीस्तबान्धवानां श्मशानं वर्तते स्म, परम् अधुना सर्वं भग्नमेव। तदानीम् अतृप्ताः आत्मनः शवपेटिकायाः बहिरागत्य इतस्ततः अटन्ति। तैः कदाचित् गृहेषु अपि प्रवेशः कृतः। किं वदति? कवलिनानि एतानि न किमपि सत्यम्। यथा कालं सा निद्रावशं गता। प्रकोष्ठे आगत्य शुभ्रमुखचूर्णं लिप्तं मया। तदनन्तरं हस्तदीपं स्वीकृत्य यस्मिन् प्रकोष्ठे सा सुप्ता तस्य वातायनस्य समीपे गत्वा अहम् अतिष्ठम्। धन्यवाद। यानंतर
शेवटचा एक नाट्यप्रवेश सांगली शिक्षण संस्थेनं नारी हृदय विलास नावाचं एक नाटक सादर केलेलं होतं, ज्या नाटकाला राज्य पातळीवर 3 बक्षिसं मिळाली होती. सिटी हायस्कूलमध्ये शिकत असणारी त्यावेळची विद्यार्थिनी इयत्ता 10वीची स्वरांगी पटवर्धन हिला अभिनयाचं रौप्य पदक मिळालेलं होतं, नेपथ्याचं प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं आणि लेखनाचं प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं. त्या नाटकातला हा शेवटचा नाट्य उतारा आम्ही तुमच्यासमोर सादर करतो. कथाभाग असा आहे की एक 28 वर्षाची तरुणी आहे, जिचं लग्नासाठी जिला पाहताय, एकटीच आई आहे, आईनं सांभाळ केलेला आहे. एके ठिकाणी मुलगी दाखवायला गेल्यानंतर ही जी मुलगी आहे सस्मिता नावाची, ती मुलगी जरा कविता प्रेमी आहे, आपल्याच कल्पना विश्वात रममाण असते. आणि ती मुलगी तिथं गेल्यानंतर त्या इंजिनियर मुलाला विचारते की एवढं शिकलायस तू, पण वाचता येतं का तुला? म्हणजे नुसतं वाचता येऊन उपयोग नाही, कविता वगैरे याचा अर्थ कळतो का तुला? आणि त्यानंतर ते लग्न तिथंच मोडतं आणि ते परत येत असतात. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर हा संवाद घडतो. आई चिडलेली आहे, दाखवायला तिच्याबरोबर गेलेला तिचा मामा या दोघींच्या भांडणामध्ये कात्रीमध्ये सुपारी अडकावी, अडकित्यामध्ये सुपारी अडकावी तसा अडकलेला आहे. तो मामा बहिणीची पण समजूत घालतोय, भाचीची पण समजूत घालतोय. हा तो प्रसंग. या सांगण्याचं विशेष म्हणजे या नाटकाचं लेखनाचं पारितोषिक मिळालं होतं. त्याचे लेखक माझ्या शेजारी बसलेत, प्रीतम जोशी यांनी लिहिलेलं होतं. आणि नाटकाचा ओघ जो आहे शेवटचा आहे येते, कारण हे आपण भाषांतरित नाटकं पाहिली, पण हे त्यांचं स्वतःचं क्रिएशन आहे. त्यांनी स्वतः हे नाटक लिहिलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितले की काही मराठी नाटकांचं संस्कृत नाटक केलेलं होतं, पण हे मात्र त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. तेव्हा हे नक्कीच विशेष आणि त्याला पारितोषिक मिळालेलं आहे. तर सादर आहे शेवटचा नाट्यसंवाद. दशवारं कथितं मया अक्का दशवारं कथितं तस्य तूष्णीं तिष्ठ मा प्रलंबनं कुरु. पुनः एकवारं तथैव अभवत्. रे विनायक किं करोमि अहम् अधुना नैव शृणोति सा. लालयत यथेच्छ लालयत तां तस्य एव एतत् फलम्. कियन्तः प्रयासाः कृताः मया अस्य वरान्वेषणार्थम् एतादृशाः वराः न प्राप्स्यन्ते कदाचन. हस्ते हस्ते सूर्यं गृहीत्वा अन्वेषणं कृतं तर्हि न मिलिष्यति एषः वरः. जानासि वा किं कथयाम्यहम्. रे विनायक जानाम्यहं तव वरान्वेषणस्य श्रमाः जानाम्यहं, परम् एताम् उन्मत्तां प्रति कः कथयति. उत्तमं पाठितं मया तदेव मम अपराधः इति मन्ये. सत्यमेतत्. कः उपयोगः अस्य शिक्षणस्य. व्यवहारशून्या एषा. समीचीनं व्यवहर्तुमपि न जानाति. कियत् उत्तमः आसीत् सः वरः, तस्य गृहमपि उत्तममेव. गृहे जनाः अपि सुसंस्कारिताः मन्ये. अथ किम् अभियन्ता अस्ति सः. वैभवसम्पन्नता दृष्टा त्वया. गृहे सेवकाः वर्तन्ते, तथा च चतुश्चक्रिका अपि वर्तते. गृहं नास्ति तत् प्रासादः एव. अधुना कः उपयोगः तस्य. अधुना तु स्वप्नमेव एतत्. मम शब्दे विश्वास्य विवाहार्थं सज्जीभूताः ते जनाः. परम् अस्माकं नाणकमेव अनृतं. किं कर्तव्यं. कुत्र गता सा अगोचरा. वधुपरीक्षणसमये वधू एव वरं पृच्छति. कः तव अभिमतः कविः. किं तव प्रियं काव्यम्. एतावत् निरर्थकाः प्रश्नाः पृष्टाः. दैवहतकाः. सार्ध 1 वर्षीया आसीत् सा पितृवियोगसमये. तदा आरभ्य सम्यक् लालयिता पालयिता मया. तस्याः कृते किञ्चिदपि न्यूनं मा भवेत् एतदर्थं महत् प्रयासाः कृताः मया. अहमेव तस्याः माता पिता अभवम्. सर्वं पाठितं तया, तर्हि अपि एतादृशं आचरणं करोति सा. अद्यपर्यन्तं 20 स्थलानि अभवत्. प्रतिसमये नूतनमेव नाटकम्. अन्ते नकारः. उद्विग्ना अहं. जीवनेच्छा एव नास्ति इदानीं. कुत्रापि गत्वा आत्मनाशः कुर्यात्. अस्तु शान्ता भव.
शान्ताभू आगच्छति सा किमपि मां वदतां प्रति अहमस्मि अत्र अहमस्मि तव साहाय्यार्थम् किं वदन् आसीत् सः रिक्षाचालकः एतावत् कालपर्यन्तं न किमपि पर्याप्तानि नाणकानि न सन्ति कतिवारम् उक्तं मया किन्तु कदा बुद्धिमती भविष्यसि त्वम् अत्र पश्यतु किमर्थम् उक्तं ईदृशं प्रश्नं पृष्टं किमपि अवगतं त्वया किं कृतम् अम्ब 17 पृष्ठम् अयमेव प्रश्न यावन्तपर्यन्तं तथा च प्रतिसमये एकमेव मे उत्तरं जानाम्यहं किं कृतं मया तत्सर्वं सम्यक् जानाम्यहं शृणोतु अस्य उन्मत्ता वा किमपि उपदिशतु ताम् एतस्याः आयुः 28 वर्षाणि किन्तु विवाहो न सञ्जातः अद्यपर्यन्तं परमेश्वरकृपया उत्तमः अवसरः प्राप्तः अभियन्ता अस्ति सः वरः धनवान् परिवारो वर्तते स्वस्य गृहमस्ति वाहनमपि वर्तते चिन्तितं मया यदि तेषां सम्मतिः अस्ति चेत् एतस्याः जीवनमेव सुखकरं भवति नु किन्तु आज्ञा एव एषा कर्मदरिद्रा किमपि वदतु तां प्रति किमर्थम् अनुचितम् उक्तं तस्य युवानः पुरतः नोक्तं किमपि अनुचित् अलमुन्मत्तप्रलपनेन नो चेत् मा ताडयतु ताम् भ्रमात्मिका आकलनशून्यकर्ममावस्था शान्तं पापं गच्छ त्वरया रेलयानस्य पृच्छां करोतु किञ्चित् कथयामि ताम् अहम् सस्मिता अत्र पश्य शृणु अवदधातु किञ्चित् किमर्थं कृतम् एतादृशम् आचरणं तेन हृदयशून्येन सह आयुष्यपथे विचरामि हृदयशून्यः अथ किम् अहं तं पृष्टवती महोदय एतावत् ते शिक्षणम् अभियन्ता खलु भवान् अपि वाचनलेखनं रोचते कदापि काव्यरसास्वादः अनुभूतः अधुना वद किम् अनुचितमत्र न किमपि अनुचितं किन्तु सामञ्जस्यम् इत्येव अभिप्रायः नु जामिताहम् एतत् शब्दश्रवणेन एव नास्ति विवाहयोगः तर्हि मास्तु सः विवाहः एकाकिनी समर्था अस्मि मम काव्यैः सह आयुष्यं विचरामि अहं यद् भवेत् तद् भवतु किन्तु अरसिकेण सह आयुष्यं बद्ध्वा काव्यखगाणां पक्षच्छेदः न कारयिष्यामि कदापि तिष्ठ अद्यापि न आकलयिष्यसि तव मातुः हृदयं चिन्तातुरा आसीत् सा तया एकाकिन्या एव तव पोषणं शिक्षणं च कृतं सर्वं यथोचितं कृतं तया अधुना विवाहयोग्यायाः तव एतादृशं वर्तनं न रोचते तस्यै भारभूता अस्मि वा अहं शीला एव त्याज्या वा यदि शिलाखण्डे इव मन्यसे तर्हि निक्षिपतु मां कूपे अशक्य एव त्वया सह संवादः किन्तु कुत्र आगच्छत् सः सन्त्रस्तः त्वञ्च ताञ्च अन्तरा मम स्थितिः कर्तके पूगीफलस्य एव उपविशतु अत्र एव आगच्छामि अहं ताम् अन्विष्य तस्याः अन्वेषणं मया एव करणीयम् धन्यवाद आपल्यासमोर एकूण 6 नाटकांचं अभिवाचन झालं कालिदासापासून आत्तापर्यंतच्या नाटककारांनी लिहिलेली नाटकं ही रंगभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीनं साकारत गेली सादर झाली तुमच्यासमोर हे नाटकांचं अभिवाचन करण्याचा एकच अभिप्राय होता तो म्हणजे तुमच्यातल्या विद्यार्थिनींनी देखील सामोरं यावं आणि भविष्य काळात सांगली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमातून संस्कृत रंगभूमीवर आपलं पदार्पण करावं संयोजकांनी आम्हाला इथं नाट्यवाचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद खूप सुंदर अप्रतिम आदर्श नाट्य अभिवाचनाबरोबरच या नाटकांची पार्श्वभूमी विद्यार्थिनींना समजली नाटक हे धर्म यश आयुष्य वाढवणारे हितकारी बुद्धिवर्धक त्याचप्रमाणे लोकोपदेशाला जन्म देणारे असते मला माहिती आहे की आपण सर्वजण प्रमुख पाहुण्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आपटे सरांना विनंती करते की त्यांनी आपले हृदय व्यक्त करावे
सांगली शिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय मराठे सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका केतकर मॅडम, सांगली शिक्षण संस्थेच्या विविध घटक संस्थांमधील संस्कृत विषयाचे शिक्षक आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आजच्या या पहिल्या संस्कृत रंगभूमी दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीनं आपल्या प्रशालेलाही शुभेच्छा देतो. आपल्या प्रशालेनं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं आहे. मला या गोष्टीचा निश्चित अभिमान आणि आनंद आहे की मला मगापासून सारखं अतिथी वगैरे म्हणतायत, पण खरंच मी या संस्थेमध्ये अतिथी नाही. मी आपल्याच सांगली शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. मगाशी माझा परिचय करून देताना मी मॅडमना मुद्दाम सांगितलं होतं की मी आपल्या संस्थेचा विद्यार्थी आहे, हे आवर्जून नमूद करावं. मी बापटबाल शिक्षण मंदिर आणि सिटी हायस्कूल इथला विद्यार्थी आहे. माझे वडील संस्कृतचे शिक्षक आणि 10वी पर्यंत माझं संस्कृत, त्यानंतर माझा संस्कृतशी फारसा संबंध राहिला नाही. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 1-2 परीक्षा दिल्या, पण त्याच्यानंतर माझं क्षेत्र वेगळं होतं, कॉमर्स या फील्डमधला मी आहे. त्यामुळं नंतर माझा फारसा काही संस्कृत किंवा नाटक या विषयात तर माझा फारसा काही संबंधच राहिला नाही. त्यामुळे मी मॅडमना सुरुवातीलाच विचारलं की तुम्ही म्हणजे माझ्याकडे कसं काय आलात की त्याचा काहीच अर्थार्थी संस्कृत किंवा रंगभूमी या दोन्हीशी संबंध नाही आहे. पण ठीक आहे की मला या गोष्टीचा आनंद आहे, अभिमान आहे की आपल्या संस्थेनं आजच्या वसंत पंचमीच्या दिवशी पहिला संस्कृत रंगभूमी दिन साजरा करायचं ठरवलं. आणि या पहिल्या दिनाच्या साठी मला इथं बोलवलं. मला निश्चित अभिमान आहे या गोष्टीचा आणि आनंदही आहे. मी आज जे मला इथं बोलवलं याबद्दल सर्वप्रथम मी संयोजकांचे आभार मानतो. माझ्या वडिलांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो की खरं म्हणजे माझं यामध्ये कर्तृत्व काहीही नाही आहे. मी अतिशय नम्रपणानं आपल्याला सांगू इच्छितो की मी अतिशय अयोग्य पाहुणा आहे या सगळ्या गोष्टींसाठी. केवळ माझ्या वडिलांच्या नावामुळे कदाचित माझं नाव समोर आलं आणि मला इथं बोलवलं असं माझी अजूनही भावना आहे. असो, वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वती जयंतीचा दिवस असा आपण मानतो आणि तो साजराही करतो. योगायोग बघा, कालचा दिवस माघी चतुर्थी म्हणजे गणेश जयंती. गणपती हा सुद्धा 16 विद्या 64 कला यांची अधिष्ठात्री देवता. आणि वसंत पंचमी हा दिवस सुद्धा विद्येची देवता शारदा सरस्वती हिचा जयंतीचा दिवस. काय योगायोग आहे की दोन्ही दिवस हे सलग लागोपाठ साजरे करायला आपल्याला मिळतात. हे आपल्या संस्कृतीचं खरोखर वैशिष्ट्य आहे. खरं म्हणजे मला जे बोलायचं होतं ते मला असं वाटतं की जोशी सरांनी माझंच भाषण वाचलं का काय असं मला त्यांचं भाषण ऐकत असताना वाटत होतं. आता मी काय बोलणार असं आता माझ्या पुढे खरंच प्रश्न पडला की आणि मी जे बोलायचं ठरवलं होतं ते सगळंच बहुतेक जोशी सरांनी बोलून रिकामे झाले. त्यामुळे आता मला बोलायला काहीच राहिलेलं नाही आहे आणि वेळही बराच झालाय मला दिसते. मीही शिक्षक आहे त्यामुळं समोरच्या चेहऱ्यावरचे भाव मलाही वाचता येतात. मास्क जरी असले तरी सुद्धा त्या चेहऱ्यावरती जो कंटाळेपणा आहे तो निश्चितच मला जाणवतोय. खरोखर नाटक ही एक जिवंत कला आहे. आता आपल्या इथं नाट्य सादरीकरणाच्या माध्यमातून प्राचीन रंगभूमीपासून ते अतिशय आधुनिक संस्कृत नाटकांमधले वेगवेगळे वेचे प्रयोग हे इथं साभिनय सादर झाले. खरोखर नाटक हे दृश्य काव्य आहे असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये दृश्यपण आहे आणि काव्य पण आहे. मगाशी सरांनी सांगितलं तसं 4 वेदांमधून 4 वेगवेगळ्या गोष्टी घेऊन हा पंचम वेद निर्माण झाला. आणि एकदा असं म्हटलं जातं की नाटक ही कला आहे का शास्त्र आहे. वेगवेगळ्या गोष्टींबाबत असं म्हटलं जातं की मॅनेजमेंट ही कला आहे का शास्त्र आहे. त्याचप्रमाणे नाटक हे सुद्धा कला आहे का शास्त्र आहे. तर त्याचं उत्तर सुद्धा हेच आहे की ती कला सुद्धा आहे आणि शास्त्र सुद्धा आहे एकाच वेळेला. कारण कलेमध्ये सृजनशीलतेला वाव असतो. प्रत्येक वेळी त्याच्यामधून काहीतरी नवीन
घडू शकतं, नाविन्याचा शोध हा त्याच्यामध्ये लावता येतो. आणि शास्त्राप्रमाणे त्याला काही विशिष्ट बैठक सुद्धा असते, काही विशिष्ट नियम सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतात. त्यामुळे नाटक हे शास्त्र कला दोन्ही सुद्धा आहे असं आपल्याला इथं निश्चित म्हणता येईल. मगाशी सरांनी जो एक उल्लेख केला की भासांचा, की भास हे प्राचीन नाटककार आणि त्यांनी नाट्यशास्त्रातले अनेक संकेत, अनेक नियम हे झुगारून नाटकं लिहिली असं मगाशी जोशी सरांनी उल्लेख केला. माझ्या माहितीप्रमाणे भास हा जो कवी होता तो भरत मुनींच्याही आधी होऊन गेला. त्यामुळं भरत मुनींनी जी काही नाटकासाठी जे काही विशिष्ट नियम सांगितले असतील, विशिष्ट ज्या काही त्यांनी संकल्पना त्यासाठी मांडल्या असतील, त्या आपण त्या अर्थानं भासांच्या काव्याला, भासांच्या नाटकाला आपण लावू शकत नाही. हे बरोबर आहे की निश्चितच की संस्कृतमधली सगळी नाटकं ही सुखांतिका ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कॉमेडी ज्याला आपण म्हणतो, मराठीतल्या कॉमेडी या अर्थानं नव्हे की विनोदी नाटक या अर्थानं, सुखांतिका या अर्थानं. वसंत कानेटकरांनी शोकांतिका ह्याला सुद्धा दुसरा चांगला शब्द वापरला आहे, शोकात्मिका. म्हणजे थोडंसं करुण रस असणारं नाटक, त्याचा शेवट कायम दुःखांत असेलच असं नाही, परंतु एकूण त्या नाटकाचा रस मात्र थोडासा करुण अशा प्रकारचा. त्यामुळे शोकात्मिका, ज्याचा आत्मा थोडासा करुण रस आहे असं नाटक असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि भरत मुनींच्या नुसार नाटकात दाखवता येत नाही असं कुठलंही ज्ञान, शिल्प, विद्या, योग असं काही नाही. न तर ज्ञान न ते शिल्पम, नसा विद्या नसा कला, नस योगो न कर्म, नाट्यस्मिन यन्न दृश्यते. नाटकात दाखवता येत नाही असं काही नाही. म्हणजे आपल्या आयुष्याच्या दैनंदिन अनुभूतीला स्पर्श करणारं असं नाटक ही एक वेगळी कला आहे. नाटकामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, नेपथ्य असेल, अभिनय असेल. अभिनय ही तर त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. अभियाधिकनी याच्यापासून तो शब्द तयार झाला आहे की आपल्या संवादाच्या माध्यमातून कलाकृतीच्या आशयाकडं जो नेतो तो म्हणजे अभिनय, असं त्याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात त्याच्याविषयी सांगता येईल. देहबोली, बॉडी लँग्वेज ह्याला तर त्याच्यामध्ये असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे विष्णुदास भावेंना आपण मराठीतले आद्य नाटककार मानतो, त्याचप्रमाणे भास या कवींना संस्कृतमधले आद्य नाटककार आपण मानतो. मगाशी सरांनी सांगितलं की भासांची अनेक नाटकं आहेत, त्यातल्या स्वप्न वासवदत्त या नाटकामधला एक प्रयोग आपण केला. काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला, हे ज्याच्याविषयी म्हटलं जातं तो कालिदास, त्याचेही 3 नाटकं. भवभूती शूद्रक हेही संस्कृतमधले अनेक नाटककार. आणि थोडंसं वेगळ्या अर्थानं मी तुम्हाला सांगेन की आता जो मी टी व्ही बघता, टी व्हीमध्ये अशी छोटीशी स्किट्स ज्याला म्हणतो आपण, किंवा त्याला प्रहसन असं मराठीत म्हटलं जातं. प्रहसनचा अर्थ थोडासा वेगळा असेल, परंतु इंग्लिशमध्ये त्याला तो चपखल शब्द आहे की स्किट. हे स्किटसुद्धा दीर्घ नाटक, एकांकिका, दीर्घांकिका वगैरेचं अगदी छोटासा अनुभव म्हणजे हे स्किट असतं. ज्याप्रमाणे सरांनी उदाहरण दिलं की कसोटी क्रिकेट सामना आणि T20 सामना हा T20 सामन्यापेक्षा सुद्धा लहान आहे. 10 ते 15 मिनिटाचा क्रिकेट सामना, 10 ते 15 मिनिटाचं नाटक म्हणजे टी व्हीवरती आपण जे बघतो ती सादर होणारी स्किट्स आहेत. हे सुद्धा एक आधुनिक नाटकाचंच एक वेगळं रूप असं आपल्याला समजलं आहे. त्याच्यामध्ये एक छोटीशी घटना असते, त्याच्यामध्ये मर्यादित अशी पात्रं असतात, त्यांचा अभिनय असतो, मर्यादित नेपथ्य असतं, मर्यादित रंगभूषा, वेशभूषा असते. अभिनय तर निश्चितच असतो आणि या अभिनयामधून एक छोटीशी घटना अतिशय वेगळ्या पद्धतीनं, रंजकदार पद्धतीनं, रंगतदार पद्धतीनं आपल्यासमोर सादर केलेली असते. पुन्हा एकदा मला असं वाटतं की ह्याचा रेफरन्स थोडासा संस्कृत नाटकाकडे आहे, कारण ही स्किट्स बरेचदा सुखांतिका असतात. त्याच्यामध्ये कुठलंही शोकात्मक अशा प्रकारचा भाव दाखवलेला नसतो. सगळ्या अतिशय चांगल्या हास्यरस उत्पन्न करणाऱ्या अशा या स्किट्स टी व्हीवरती सादर केल्या जातात. मला असं वाटते की मी तरीसुद्धा नाही म्हणताना सुद्धा आपला बराच वेळ घेतला. मी पुन्हा एकदा मला या कार्यक्रमासाठी बोलवलं म्हणून संयोजकांचे आभार मानतो. आणि तुम्ही इतका कंटाळलेले असताना सुद्धा माझे 5-10 मिनिटाचं बोलणं शांतपणानं ऐकून घेतलं म्हणून तुमचे सुद्धा मी आभार मानतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद आपले महोदय. यानंतर आज आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपले सांगली शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय श्री मराठे साहेब, त्यांचे अनमोल मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभते. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे.
सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित आत्मीय शिक्षक बंधू भगिनी, सेवक वर्ग आणि माझ्या प्रिय नातींना, अतिशय आगळा वेगळा असा कार्यक्रम आपल्या प्रशासनाने बसवला. त्याबद्दल प्रथमतः ज्यांनी हा कार्यक्रम सुचवला आणि प्रत्यक्षात आणण्याकरता ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. मी जास्ती काही बोलणार नाही. आपल्या प्रमुख अतिथी आपले माझे विद्यार्थी ते नम्रतेने म्हणाले की मी त्यातला काही नाही, पण आपण त्याचं जे काही 5-7 मिनिटं भाषण ऐकलं त्याच्यावरनं आपल्याला नाट्य सृष्टीचा त्यांना किती रुची आहे हे अनुभवलं. जोशी सरांनी आणि आपल्या प्रमुख अतिथींनी नाट्यासंबंधी आपल्याला बरंचसं सांगितलं. मी फक्त एका संस्कृत शिक्षकाचे अनुभव तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि थांबणार आहे. एका वर्ग शिक्षकाला विद्यार्थ्यांनी प्रश्न केला, संस्कृत शिकून उपयोग काय? प्रश्न रास्त होता. त्याला शिक्षक व्हायचे नव्हते की त्याला पूजा सांगायची नव्हती. एकेकाळी ज्ञानभाषा आज अभ्यासात वैकल्पित झाली आहे. उत्तर ऐकण्यासाठी सर्वांनी कान टवकारले होते. विज्ञाननिष्ठा ऐकायला सर्वांनी कान टवकारले होते. विज्ञाननिष्ठा आणि हजारो वर्षाच्या प्रगत भारतीय परंपरा व इतिहासाबद्दल अनभिज्ञ असे म्हणण्याचे कारण, एकदा वर्गात कर्णाची गोष्ट सांगितली तर वर्गातील बऱ्याच मुलांची कर्णाची ओळख गणिताचा पाया व उंची यांना सोबत करणारा इतकीच होती. म्हणून पुराणातील उदाहरणे देणं मुळीच शहाणपणाचं होणार नव्हतं. म्हणून त्यांना जे माहीत आहे त्यापासून सुरुवात करण्याचे मी ठरवले. पाश्चात्य वैज्ञानिकांच्या कथा, त्यांचे नियम, त्यांची तत्वे व त्यांची हुशारी अभ्यासक्रमाने त्यांच्या रक्तात भिनली होती. म्हणून त्यांना अवघड गेले नाही. त्यांनी संपूर्ण वर्गाला प्रश्न केला, तुमचा आवडता शास्त्रज्ञ कोण? आईन्स्टाईन, न्यूटन, ग्राहम बेल, थॉमस एडिसन अशी अनेक नावे पुढे आली. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, तुम्हाला माहीत आहे का या सर्वांना संस्कृतमध्ये बोलता येत होते? तुम्ही म्हणाल, काय सर थापा मारता? पण दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे. अल्बर्ट आईन्स्टाईनने एकदा एका भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर G.N. गुप्ता यांच्याशी संस्कृतमधून संभाषण करण्यास सुरुवात केली. तेव्हा गुप्ता म्हणाले, क्षमा करा, मला संस्कृत बोलता येत नाही. तेव्हा स्वतः आईन्स्टाईननी आश्चर्य व्यक्त केले व ते म्हणाले, तुम्ही हिंदुस्थानी, जे हिंदू तत्वज्ञानाचे घर आहे, तुम्हाला तुमच्या मातृभाषेत बोलता येत नाही? माझी लायब्ररी बघा, संस्कृत पुस्तकांनी भरलेली आहे. एका अभारतीय पाश्चात्य वैज्ञानिकाचे ग्रंथालय संस्कृत ग्रंथांनी समृद्ध आणि भारतीय वैज्ञानिकाला संस्कृत बोलता येत नाही हे केवढे दुर्दैव म्हणावं लागेल. प्रत्येक भारतीयांना अंतर्मुख होऊन विचार करावे लागणारी ही गोष्ट आहे. सर्व वादाचे मुद्दे बाजूला ठेवून संस्कृत ही एक ज्ञान भाषा म्हणून आपण कधी तिचा स्वीकार करणार आहोत का? आपल्या संस्थेची परंपरा ही आपल्याला माहिती आहे, 106 वर्ष आपल्या संस्थेला झालेली आहेत आणि जे सत्य आहे ते मांडायची आपल्या संस्थेची नेहमीच भूमिका असते. त्यामुळं अशी अडगळीत पडलेली संस्कृत भाषा आपल्या पहिल्या 5वी इयत्तेपासून 10वीपर्यंत संस्कृत आपल्याकडे सगळ्यांना कंपल्सरी होतं. आता काही शासनाच्या नियमाप्रमाणे ते 8वीपासून सुरू झालेला आहे. परंतु आपण हे विसरू नये, संस्कृत हे नुसतं अध्ययन नाही तर तो एक संस्कार आहे. आपण संस्कृतमध्ये जास्तीत जास्त आपल्याला रमून घ्यायचा प्रयत्न करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या या संस्कृत रंगभूमी दिनाच्या या भरगच्च कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण येत आहोत. कार्यक्रमातील पाहुण्यांचे आभार. प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौसुबाई मागणारे त्यांना मी विनंती करते की त्यांनी आभार मानावे. आदरणीय व्यासपीठ, मी अगदी 2च मिनिटामध्ये आभार मानणार आहे. आज वसंत पंचमी आहे आणि हे तुम्ही कार्यक्रम सुरू झाल्यापासून ऐकताय, तर तो संस्कृत रंगभूमी दिन म्हणून आपण साजरा जो करतोय, तर आज आपलं भाग्य आहे की सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला साजरा करायला मिळतोय. या कार्यक्रमाचे पाहुणे आपटे सर, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली येथे कार्यरत आहेत. ते मगापासून म्हणतायत
की माझा काही नाही, पण तरीसुद्धा त्यांनी खूपच माहिती सांगितलेली आहे सर, त्यामुळे तुम्ही असं अजिबात म्हणायचं नाही. शिवाय आता तुम्ही सांगली शिक्षण संस्थेचे विद्यार्थी पण आहात, त्यामुळं जरी तुमचे आभार मानायचे नाही तरीसुद्धा एक कार्यक्रमाचा आपला एक प्रघात म्हणून तुमचे मनापासून आभार मानते. शाला समिती अध्यक्ष मराठे साहेब नाना तर किती वेळ झाले, पण ते मनापासून नेहमीच कार्यक्रमाला असतात, त्यांचं मार्गदर्शन सुद्धा असतं, ते सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यामुळे त्यांचे पण मी आभार मानते. कार्यवाद श्री देशपांडे सर यांचे सुद्धा मी आभार मानते. पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पाटणकर सर वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कमी कालावधी आहे असं म्हणतायत, पण मला असं अजिबात वाटत नाही आहे प्रीतम जोशी सर, कारण जवळजवळ 6 नाटकांचं तुम्ही जे सादरीकरण केलं इतक्या कमी वेळामध्ये केलं, हेच मुळात विश्वास वाटत नाहीये. मला वाटतं ह्याची अगोदर लॉकडाऊनमध्येच तयारी केली असावी त्यांनी का काय असं मला वाटतंय. तर प्रीतम जोशी सर तुमचं विशेष अभिनंदन. आणखीन मगाशी मला म्हणजे सांगायचं होतं खरं म्हणजे सूत्रसंचालकांना पण खूप इथे तयारी सुरू होती. नारी हृदय विलास बा नाटक आणि चुकभूल देणे नाटक, भ्रांती प्रमादो देया देयो, बरोबर म्हटलं ना मी? हां, ते म्हणजे मला जेवढं म्हणता आलं तेवढं मी म्हटलं. तर याचं संस्कृतमध्ये भाषांतर सरांनी केलं, त्यामुळे त्यांचं अभिनंदन, त्यांचे आभार. श्रीयुत साठे सर यांनी वज्रवृक्ष या नाटकाचं त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे प्रथम क्रमांकाचं, तर त्यामुळे साठे सर तुमचं सुद्धा अभिनंदन आणि आभार. तसंच पुजारी सर तर मगाशी बोलत असताना मला असं वाटलं की तिथे हसबनीस सर येऊन बसलेत का काय असं मला जाणवलं. त्या नाटकामध्ये मी थोडासा वेशभूषेचा एक रोल तिथं केलेला होता, त्यामुळे मला ती आठवण झाली हसबनीस सरांची. पुजारी सर तुमचे सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी परेश पेठे सर सकाळपासून आहेत आणि त्यांचं काम अगदी छान सुरू आहे. आणि मदतीसाठी आपल्याला शैलेश गोडबोले पण इथे आलेले, त्यांचेही आभार. त्याच्यानंतर हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती केतकरबाई त्यांचे सुद्धा आभार मानते. श्री सोह कुलकर्णी सर यांचे सुद्धा मी आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेवक, त्या पद्धतीनं विद्यार्थिनी म्हणजे ती रांगोळी असेल किंवा इथली सजावट असेल, या सर्व कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि सर्वात शेवटी तुमचं कौतुक करायचं आहे, त्याच्यामध्ये सृष्टी करंदीकर हिचे मनापासून मी कौतुक करते की कमीत कमी वेळात सुद्धा सृष्टी नेहमीच येत असते आणि ती आपला सहभाग नोंदवत असते. त्याच पद्धतीने श्रावणी चरणकरचं सुद्धा कौतुक करते, आभार मानते की ती नेहमीच कार्यक्रमासाठी तिला केव्हाही बोलवतं श्रावणी केव्हाही ती तयार असते, त्यामुळे तिचं कौतुक करते. आणखीन तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम शांतपणे आणि छान तुम्ही सगळ्या नियमांचं पालन करून तुम्ही बसलेला आहात आणि त्यामुळे तुमचं मी मनापासून कौतुक करते. सर्व ज्ञात अज्ञात सर्वांचे मी आभार मानते आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवट एकता मंत्राने होणार आहे. साठे सर सांग. मी मंत्र सांगतोय, आपण सगळ्यांनी हात जोडून ध्यान करा. यं वैदिका मंत्रदृशः पुराणाः इंद्रं यमं मातरिश्वानमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथार्हन्निति बौद्धजैनाः सच्छ्रीयकालेति च सिक्खसन्तः शास्तेति केचित् कतिचित् कुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीयः. ॐ शान्ति शान्ति.